रामकृष्ण नामे ही दोन्ही साजरी किंवा ही दोन्ही साजरी हृदय मंदिरे स्मराकारी आपुले आपण करा सोडवून संसार बंधन तोडावेगी ज्ञान देवा ध्यानी रामकृष्ण माळा हृदयी जिव्हाळा श्रीमूर्तीरया आपुले आपण करा सोडवून संसार बंधन तोडावेगी विठ्ठल विठ्ठल योऽन्त प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिल शक्तिधरा स्वधाम्ना अन्यांशहस्तचरणशवनत्वगादीन् प्राणानमो भगवते पुरुषाय तुभ्यम् अजं रुक्मिणी प्राण सञ्जीवनन्तं परदाम कैवल्यमेकं तुर्यं प्रसन्नं प्रपन्नार्तिदेवदेवं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गात्मनो
पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका कलावद्य जीव धरा अर्थावतारम कलांकांक तेजोदिका मोदी वक्त्रम कलानिशवादा पनोदार दक्षम समाधिस्थ मूर्ती भजे ज्ञानदेवं नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्य त्रयजन्नी देवाची श्री संताचे माथा चरणावर साष्टांग हे करी दंडवत घ्यावी घ्यावी माझी सेवा गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। आता हृदय हे आपले चौफाळून या भलेवरी वैसव पावले श्री गुरूंची मजरदय सद्गुरु जेने तारेला हा संसार पुरु म्हणून विशेषा त्या धरू विलकावरी जैसे डोळ्यांना मिटे ते वेळी दृष्टीशी पाटा फुटी मग वास पाहिजे तर प्रगटे महाराज जयांचे केले आस्मरण होय सकळ नित्यांचे अधिकरण तिची वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता वंदो रंग भूमिका आता वंदो रंग भूमिका उभी होती
कीर्तनी उभी होती लोका टाळ मृदंग श्रोते रिका तया माझे दंडवत ऐसे नमन करुणी सकाळा हरिकथा बोली बोबड्या बोला ज्ञान म्हणून आपल्या बाळा चालवे सकाळा नामा म्हणे भाविक विश्वासी तुका म्हणे नमन त्यास सर्व मंगल्य मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते रामकृष्ण नामे दोन्ही साजरी हृदय मंदिरे स्मराकारी आपुल्या पण करा सोडवन संसार बंधन तोडा वेगी प्रस्तुत प्राप्त प्रसंग चिंतन रूपी सेवेकरता निवडलेला उच्चारलेला गायलेला अभंग इको थोडा कमी करा. वारकरी संप्रदायामध्ये ज्ञानाचा पाया रोवणारे अलंकापुरी निवासी समाधीचे राजे वैष्णवांचे शिरोमणी कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संत श्रेष्ठ ज्ञानोबा माऊली यांचा 3 चरणाचा नामपर प्रकरणातील सर्वांना साधा सोपान साजेसा वाटणारा अभंग सेवेकरता विठ्ठल घराला दरवाजे 2 बर का अश्विन बाबा. जसे आपल्या घराला दरवाजे 2 आहे. समोर आला तर समोरची एंट्री एक आहे आणि पाठीमागून एक दरवाजा. तसे आजच्या अभंगाला दरवाजे 2 आहे. समोरच्या दारानं आला तर नामपर प्रकरणानं अभंग सुटतो आणि शेवटच्या दारानं पाठीमागच्या आला तर उपदेशपर प्रकरणातनं प्रवेश. तसं रामकृष्ण नामे हे दोन्ही साजिरी हृदय मंदिरे स्मराकारे माऊलीला साधकाच्या रूपानं आपण सगळ्या सहानवाडी गावानं हात जोडायचे आणि विचारायचं माऊलीला, माऊली 3 वर्ष झालं पारायण करतो गावात, आमच्या गावकऱ्यानं नेमकं काय करायचं? तर ज्ञानोबा माऊलीच्या मुखातनं उत्तर येणार ते आपण हृदयात साठवून ठेवायचं. माऊली म्हटणार 3 वर्ष झालं परमार्थाचा अनुभव घ्या आणि मी सांगतो त्या सगळ्या नामस्मरणाचा सहाय्य घ्या. परिणाम असा होईल तुमच्या अंतःकरणामध्ये संसाराबद्दल विरक्त वृत्ती तयार होईल आणि ती विरक्त वृत्ती तुम्हाला परमार्थात कामाला येईल. पण ते नामस्मरण बोलतो 33 कोटी देव मानतो आपण आणि इतक्या असंख्य भल्या मोठ्या गबाडात आम्ही कोणत्या नावाला भजायचं माऊली? तर माऊलीच्या मुखातनं उत्तर निघेल. एक राम, दुसरे कृष्ण. ही नाम साजिरी आहेत. साजिरी शब्दाचा अर्थ साजिरी गोजरी नवरीच्या गाण्यातलं नाही. साजिरी शब्दाचा अर्थ इतकी देखणी की ती नामस्मरण घेणाऱ्याला दुर्बुद्धी निर्माण होऊ देत नाही, इतकी देखणी. बर माऊली या नामस्मरणाचं भजन करायचं कसं? म्हणले हृदय मंदिरे स्मराकार. नामस्मरण करणाऱ्या साधकाला पहिला शेवटचा नियम सांगितला. नामस्मरण कोणत्याही काळात करा, कोणत्याही वेळेत करा, कोणत्याही अवस्थेत करा, कोणत्याही साधनेत करा, कसंही करा, बसून झोपून उठून, पण ते करताना हृदयापासून करा. हृदय मंदिरी स्मराकारे. बर फायदा काय? विरक्त वृत्ती संसारिकाला तयार होईल आणि एकदा संसाराबद्दल त्याचा मन विटलं गेलं की मग ते आपली आपणच सोडवणूक करतं. आपुली आपण करा सोडवण संसार बंधन तोडा वेगी. वेगी शब्द वापरला माऊलीनं, त्याला कारण आहे सज्जन हो. तातडीनं करायचा असतो त्याला म्हणतात परमार्थ. करावी तातडी परमार्थी. आणि सावकाश सावकाश होत असतो आपोआप त्याला म्हणायचं संसार. आपण मेलो तरी हळू होणार. 10 दिवस सुतक, 12 दिवस सुतक, 13 दिवस, 1 वर्ष श्राद्ध घालेपर्यंत सुतक. पण श्राद्ध झालं की मग आता माणसं म्हणतात त्यांच्या आठवणी आता हृदयाच्या कप्प्यात बंद करायच्या आणि पुढं पाऊल टाकायचं. हा आए गए हुए वापस कभी आते नहीं, वापस उनकी याद आती है, याद उनकी याद हमारे सीने में. अशीच साठवून ठेवायची आणि मग ते पुढं पाऊल टाकायचं. याचा अर्थ काय? आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला, देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला. प्रमाण पटत नसेल तर संसरती इति संसारा. सम्यक सरती नावाचा धातू व्याकरणात आला. स्वतः राहत नाही, स्वतः जात नाही आणि करणाऱ्याला ठेवत नाही. सम्यक सरती संसरती. स्वरत नाही संसार म्हणून आपली आपण यातनं तुम्ही सोडवणूक व्हा. त्याचं गणित असं आहे. सहानवाडी गावाला रहाट गाडगी ही म्हण प्रसिद्ध असेल जुन्या काळातल्या लोकांना. शुभम बाबा विहिरीतनं पाणी काढायचं म्हटलं तर अनेक गाडगी एकत्र बांधायची एका दोरीला, बरं का अश्विन महाराज. आणि मग ते विहिरीत सोडायचं. गच्च भरणारी 10 गाडगे असतील तर 7च भरायची, कधी 6च भरायची, कधी 8च भरायची. आणि एकाखाली माळ बांधली गाडग्याची तर 7 भरली तर उरलेली 2 एकमेकावर आपटून फुटायची. असं करता 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 तासभर पाणी बाहेर काढा. 10 गाडग्यातली फक्त 6च शिल्लक राहायची.
उरलेली 4 गेली कुठं? तर त्याचं उत्तर आहे त्या 4नं यातनं राजीनामा घेतला. याला आपल्या भाषेत म्हणायचं स्वेच्छा निवृत्ती. आणि ज्यानं 4 जणांना स्वेच्छा निवृत्ती घेतली त्याचा फायदा असा झाला, पुन्हा पुन्हा तेच काम करण्यापासून त्याची सुटका झाली. तुकोबरायांचा एक प्रसिद्ध अभंग आहे 942 क्रमांकाचा गाथ्यात. त्या 942 क्रमांकाच्या अभंगातलं 4 क्रमांकाचं चरण आहे. तुका म्हणे माळ गुंतली रहाटी, गाडग्याची सुटी फुटलिया. भली मोठी माळ होती जी प्रपंचासाठी कामाला यायची, पण 4 गाडगी फुटली म्हणजे करती लोक निघून गेली. तर आता याचं उत्तर असं नाही की तो पाणी काढणारा माणूस तिथं जागच्या जागेला थांबणार नाही. तो एका क्षणापुरतं वाटेल का इतक्या मुला मागायनं त्या कुंभार दादांना घडवलं, फुटलं, कामाला आलं नाही. मग थांबवायचं का? आता थांबवायचं नाही. एक बुवा गेला तर दुसरा बोलवा, दुसऱ्याची भेटत नाही तर तिसरा बोलवा, आणि कोणीच येत नाही तर फक्त विना घ्यान हरिपाठ करा, पण सप्ताह बंद पाडू नका. हे त्याचं उत्तर आहे. तसं प्रपंचात सुद्धा एखादा करता माणूस निघून गेला तर बिघडत काहीच नाही. मग माऊली म्हणले जर बिघडत नसेल आपल्या वाचून तर तुमची तुम्ही सोडवणूक करून बाजूला व्हा. संसार बंधन तोडावे, या बंधनातनं अलिप्त व्हा. एका साधकाने, हुशार साधकाने प्रश्न विचारला, म्हणे माऊली आमचीच आम्हाला सोडवणूक करा म्हणतात, मग तुमच्या अभंगाचा फायदा काय? 3 वर्ष झालं लाखो रुपयाचा चुराडा करता आमचं गाव, मग तुमचं कीर्तन ऐकून फायदा काय? जर आम्हीच आमची सोडवणूक करत असेल तर तुम्हाला इथं बोलून फायदा काय? माऊली म्हटले आम्हालाही तुम्हाला सोडवता आलं असतं. साधूच्यात अशी कोणती गोष्ट अशक्य नाही. साधून मनावर घेतलं तर अशक्य गोष्ट शक्य करतात. पण जनबंधन निर्माण केलं त्याला ते बंधन सोडवायला सोपं जातं. आणि म्हणून आपुली आपण एखाद्या तारेवरती जर चिमणी कावळा बसले तर ते पॅक बंद पकडतात बघा त्याच्या त्या पायाला. बघितलं ना तुम्ही? पाय चिमणीचा कावळ्याचा घट्ट पकडतो गोल नळीला, आणि मग ते जसं त्याच्यावर बसतं, आता त्याला हवेत उडायची उंच वेळ आली आई, जसं हवेत उडू पाहतं पण पाय सोडत नाही. किती ओढलं तर आपल्या बापाच्यानं निघल का चिमणीन कावळा? अरे निघतच नाही. त्याला कारण असं आहे, ज्या क्षणाला चिमणीचं कावळ्याचं मन सांगेल ज्याच्यावर बसला ती जागा जोपर्यंत घट्ट पकडून ठेवली तोवर ते तुला सुटायचं नाही. पण ज्या क्षणाला सोडून देशील त्यावेळी तुझ्या पंखात उडण्याचं बळ सामर्थ्य माझ्या माऊलीनं दिलं. हे सोडून दे आणि पंखाच्या बळाचा आधार घे आणि स्वेच्छा कुठेही भ्रमंती कर. असं माऊली म्हणले तुम्हीच घट्ट पकडला संसार, पण तुम्ही सोडवा आपुली आपण. बर आम्ही सोडवणूक करू, पण करायचं काय? म्हणजे मी जे करतोय ते करा. तुम्ही काय करता हो माऊली? म्हणजे तुम्ही माझ्या हृदयाचा एक्सरे काढा. ज्ञानदेवा ध्यानी काय आहे माझ्या हृदयात? रामकृष्ण माळा हृदयी जिवाळा श्रीमूर्ती रया. माझ्या अंतकरणामध्ये भगवान परमात्म्याची साजरी गोजरी मूर्ती ठसावली, आणि या मूर्तीला स्मरण करून सतत रामकृष्ण नामाचं भजन करतो. ते तुम्ही करा आणि आपुली आपण करा सोडवून. विठ्ठल अशा काही अर्थाचा अभंग सेवेकरता निवडण्याचं प्रयोजन किंवा निमित्तानं सेवा आयोजित सगळ्याला ज्ञात असलं तरी सांगणं वक्त्याचा आद्य करतोय. ज्ञान पुण्यभूमी पावन क्षेत्र आपल्या या सहानवाडी नावाच्या गावामध्ये श्रीदेवी दुर्गा माता मित्रमंडळाच्या वतीनं आणि सहानवाडी ग्रामस्थांच्या वतीनं आई काळकाई देवीच्या आशीर्वादानं, झोलाई देवीच्या कृपेनं, ग्रामस्थ मंडळींच्या सहकार्यानं गेली 3 वर्ष झालं हा सुरू असणारा अखंड हरिनाम सप्ताह तथा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आणि सत्यनारायण महापूजा, बरोबर ना? या तिन्ही गोष्टीचा दुग्ध शर्करा योग त्रिवेणी संगम याचा औचित्य साधून 3ऱ्या वर्षातील प्रथम दिवसाची अर्थात सुरुवातीची कीर्तन रूपी सेवा समस्त ग्रामस्थांच्या वतीनं माझ्यावर नितांत प्रेम करणारे आमचे अनिल भाऊ वारकरी संप्रदायातल्या तरुण कीर्तनकारावरती ज्यांचं नितांत प्रेम आहे. आणि माझी अशी विनंती आहे सगळ्या गावाला, जोवर आम्हा वारकऱ्यावर तरुण मंडळी प्रेम करतायत आणि वृद्ध झालेली लोक आशीर्वाद देतात, तर वारकरी संप्रदायाचे श्रीमंत दिवस कोणाच्या बापाच्या न कमी होत नाही हे लक्षात ठेवा. गरज कशाची? तरण्या लोकांचं प्रेम आणि या ज्येष्ठ मंडळीचा आशीर्वाद, या 2 गोष्टी एकत्र आल्या आणि मग आपल्या सहानवाडी गावाला भला मोठा सप्ताह सुरू झाला.
पण ते कोणी अडथळा आणला, कोणी विरोध केला, त्याच्याकडे दुर्लक्ष करायचं आणि आपण करा सोडवं. पण अभंगही मला बरोबर तोच आठवला आज, जो आजच्या परिस्थितीला बरोबर तंतोतंत जुळतो. म्हणून संयोजक, आयोजक, नियोजक, गण, गोत, मित्रपरिवार, आचार्य, आपतेष्ट, गावातील ग्रामस्थ, सांप्रदायिक, पारमार्थिक क्षेत्रातील विविध क्षेत्रातून आलेले जाणते पारमार्थिक श्रोते, कीर्तनकार, प्रवचनकार, श्रीमद भागवत कथाकार, आचार्य, प्राचार्य, चित्रकार, पत्रकार, गीतकार, मूर्तिकार, शिल्पकार, आध्यात्मिक, शैक्षणिक, राजकीय, कला, क्रीडा, कृषी, व्यापार, यूट्यूब चॅनलवाले, सुंदर साऊंडवाले, मोर्या साऊंड, जोराची टाळी वाजवायचा. आमचा छोटाच आवाज मोठा करून, मोठा केला तर कर्कश होतो, पण तो कर्कश न ठेवता गोड करून हृदयात पोहोचवतात आमचे मोर्या साऊंडवाले. नावही बाप्पाचं ठेवलं तर बाप्पाच्या कृपेनं मोर्या साऊंडच्या 2-3 शाखा असतील आणि 2-3 ठिकाणी काम संगच करत असतील एकसाथ, तर बाप्पाच्या कृपेनं आणि आपल्या काळकाई देवीच्या आशीर्वादानं पुढच्या वर्षीपर्यंत त्याचा डबल व्यवसायात वृद्धिंगत व्हावी या त्यांना शुभेच्छा. त्यांनाही साऊंड व्यवस्था ही कीर्तनकार, गायक, वादकाचा आत्मा हे ध्यानात ठेवा. आम्ही नेहमी सांगतो, आमचा दिवसभराचा 7 तास येण्याचा प्रवास आणि 7 तास कीर्तन करून पुन्हा जाण्याचा प्रवास, 14 तास कीर्तनकार, गायक, वादकाचा प्रवास एका क्षणात घालवून टाकतं. त्याचं नाव आहे साऊंडवाला. आणि ते 2 तासाचा प्रवास 22 तासाच्या प्रवासासारखा वाटवतं, त्याचंही नाव साऊंडवालाच. म्हणून ते टेम्पो भर सामान आणतं ते महत्वाचं नाही, किती चांगलं आणतं यापेक्षा किती चांगलं ऑपरेट करतं हे महत्वाचं आहे. मग त्यांनाही धन्यवाद. गुणीजन कलाकार आहे, गंधर्वासारखे गायक आहे, इंद्रासारखे वादक आहे, ऐकणारी मंडळी राजा परीक्षितीसारखे. प्रभू तुम्ही महिषाची मूर्ती, मी तो दुबळा अर्जित असे भक्ती आणि आयन. मला एका वाक्यात आजच्या सोहळ्याचं वर्णन करू द्या, पुढं सरकू द्या. आपला सोहळा सहानवाडी गावचा म्हणजे इंद्राच्या वैभवाला लाजवेल इतका देखणा सोहळा आहे, हे ध्यानात ठेवायचं. आणि मला सहानवाडी तेपर्यंत वाटायचं शुभम महाराज, कुठं गाव असायचं चिपळूण गाव, कुठं त्यातलं खेडेगाव, कुठं खेड तालुका, कुठं चिपळूण, आणि कुठं आपला रत्नागिरी परिसर. नको जायला, नको कोकणात जायला, इतक्या लांब जायला. पण इथं येईपर्यंत वाटायचं नको कीर्तन करायला. आलो तरी वाटायचं नको आता तासभरच बोलावं, लगेच गाडीला स्टार्टर मारून निघावं. पण इथं आलो खरा, नारदाच्या गादीवर उभा राहिलो खरा. आता असं मला वाटत नाही खेड तालुक्यातल्या सहानवाडीला आलो, मला वाटतं का पंढरपूरच्या रावळात कार्यक्रम सुरू झाला की काही इतका देखणा सोहळा. एखाद्या श्रीमंत बापानं आपल्या लेकीचं लग्न ऐश्वर्यात आणि थाटामाटात लावून द्यावं, तसं सहानवाडी गाव एका आईच्या लेकराप्रमाणे एकत्र आलं. आणि मग गोवर्धन पर्वत उचलण्याची ताकद एकट्या भगवान श्रीकृष्णात होती ना आई. त्यानं करंगळी लावली तर काय अशक्य आहे हो. एकट्या करंगळीवर गोवर्धन उचलू शकत होता माझा जगाचा बाप, पण तरी सुद्धा गोपाळाला सांगतो काठ्या लावा. त्याला कारण विचारलंय का पेंद्यानं, जोडीदारानं कृष्णाच्या, देवा एकट्या करंगळी सामर्थ्य तुझ्या गोवर्धन उचलायचं आणि मग आम्हाला काठ्या लाव का म्हणतो. तर देवानं दिलेलं उत्तर आहे. हे सांगतो कशासाठी मी, हे समोर आल्यावर कळेल तुम्हाला. भगवान श्रीकृष्ण बोलते झाले, पेंद्या तुला कळायचं नाही. काय कळायचं नाही मला, जे कळत नाही तेच तू सांग ना. मग देवा कळायचं नाही पेंद्या तुला, एकट्या करंगळीत ताकद आहे बरं का राऊत बाबा, एकट्या करंगळीत ताकद आहे गोवर्धन उचलायची, पण तरी काठ्या लावा म्हणतो. त्याला कारण जे काम सगळ्यांना मिळून मिसळून करण्यात आनंद आहे तो एकट्यानं करण्यात नाही, म्हणून सामुदायिक सोहळा आहे. आता माझं पुढचं वाक्य ऐका. सहानवाडी गावात एखादा व्यक्ती असाही असेल जो 3-4 दिवसाच्या पारायणाचा खर्च एकटा करत नाही का करायचा. आणि आपल्या काळकाई देवीची कृपा झाली तर काही कमी पडत नाही. एकटा माणूस सगळ्या सोहळ्याचा खर्च करल, पण त्याला कारण आहे तो करू शकत नाही आणि गाव त्याला करू देत नाही. कारण काय हो, 5,000 10,000च्या पटीत वर्गणी देऊ द्या, त्याला भगवान श्रीकृष्ण म्हणा. आणि 500 रुपये रोजानं जाऊन कमवून देतो, त्याला गोपाळ म्हणा. गोपाळाचा श्रीकृष्णाचं एकत्रीकरण म्हणजे सहानवाडीचा सप्ताह आहे. एकट्या दुकट्याचं नाही, नोहे हा खेळ आहे कल्याचा. आणि मनोनी मेळ, सगळेजण एकत्र आले तर एका धर्म मंडपाखाली एकत्र येण्याचं हे एवढंच व्यासपीठ आहे. बाकी ठिकाणी लोक एकत्र येतात पण ते पैसे देऊन आणले जातात, त्याला सभा म्हणा. कसंही बसलं जातं, काही ऐकलं जातं, त्याला सभा म्हणायचं. पण शिस्तीत आणि आनंदात केला जातो त्याला वारकरी संप्रदायातला परमार्थ म्हणायचा. विठ्ठल म्हणून कोणीजन कलाकार आहे. ही संगीत कला आमच्या अश्विन बाबांपासून ही सगळी गायक मंडळी, सगळ्याची नावं मला ज्ञात नाहीत, तरी तुमच्याबद्दल माझ्या मनात फार अंतकरणपूर्वक तुमचा प्रणिपात आहे माझा तुम्हाला. त्याला कारण आहे संगीत एक ऐशी शक्ती है, हर स्वर में बसे है राम.
रागी जो रागिनी सुनाई तो रोगी को मिले आराम. रोगी माणूस सहानवाडी गावात असू द्या आणि असा स्वर ऐकू द्या, असा आलाप ऐकू द्या, असा ताना ऐकू द्या, असा एखादा राग ऐकू द्या. या गायनात इतकी ताकद आहे. म्युझिक इज लाईक मेडिसिन टू अस. हे औषधाप्रमाणे काम करतं आणि रोगी माणसाला पुन्हा जिवंत करतं. ही संगीत कला आहे. म्हणून हे दोघं तिघं मगाशी गायन करत असताना मला अश्विन बाबा असं वाटलं एका क्षणासाठी तुम्ही स्वर गात होता आणि आम्ही सगळेजण स्वर गात होतो. विठ्ठल आता सहानवाडीतल्या सगळ्या माझ्या माता माऊल्या नाही का 4 दिवस सहानवाडी नाही. मग इंद्राच्या दरबारातला हा सगळा गंधर्वाचा दरबार आहे. आपण ते स्वर गात होते कंठानं आणि आपण स्वर्गात होतो. स्वर्ग वैकुंठ कोणी पाहिलं हे आम्ही पाहिलं वारकऱ्यानं. याची देही याची डोळा. त्यांनाही प्रणिपात. दोन्ही मृदंग वादक माझ्या समवेत आलेले सातारा जिल्ह्याचं भूषण आमचे शुभमजी महाराज कदम आणि इकडं आमचे दादा काय नाव दादा दीप दादा. दोघांसाठी जोराची टाळी वाजवा. वा वा. चोपदार बहालदार आमच्या ज्ञानोबराय वारकरी गुरुकुल वारकरी शिक्षण संस्थेचे विद्यार्थी त्यांचे चरणी प्रणिपात आहे. आणि आजचा सगळा सोहळा आजपासून 4थ्या दिवसापर्यंत ज्यांच्या माध्यमातून चित्रीकरण करून ठेवणार आणि ते लाईव्ह सगळीकडे जगभरात पोहोचवलं जाणार त्या 3ही यूट्यूब चॅनलला. बरोबर का 2 आहे 3 यूट्यूब चॅनलची नावं तुम्ही ते ग्रामस्थांकडून घेऊन जा आणि घरी गेला तर आपल्या मोबाईलला टाका. आजचा सगळा सोहळा बुवा कुठं चुकला का, त्याचा स्वर कुठं हुकला का, त्याचा अभंग मागं पुढं झाला का. एक लक्षात ठेवा, कीर्तनकार चंदन आहे पण या चंदनाला लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम जसा वारा करतो तसं यूट्यूब चॅनल माझ्या संप्रदायातला वारा हे लक्षात ठेवा. आणि चांगले संत विचार नाहीतर ते उघडे नागडे नाचणारे चित्र दिसत नाहीत का मोबाईलला, पण ते पाहून समाजाची अधोगती आहे. आणि हे संप्रदायातले विचार पाहिलं तर समाजाची प्रगती म्हणून त्यांना प्रणिपात. विठ्ठल अधिकचा विस्तार न करता आयोजक नियोजक प्रयोजक ज्यांचा या कार्यक्रमासाठी हातभार प्रत्यक्षरित्या आहे. पडद्यासमोरचे कलाकार आणि पडद्या पाठीमागचे कलाकार सगळ्याला धन्यवाद. आज सुरुवातीचा दिवस म्हणजे माझ्या भाषेत सहानवाडी गावाला कळेल अशा भाषेत पत्रावळ्या वाढायचा दिवस. म्हणजे काय पंगत बसवायची म्हटलं तर त्याला काही प्रक्रिया आहे काय. कीर्तन झालं की मग पुकारणार ते महाप्रसाद घेतल्याशिवाय गावातल्या कुणी लोकांनी झोपायला जाऊ नका. मग ते सगळे पंक्तीला बसणार. तसा हरिपाठ म्हणजे ते पुकार नाही, साऊंडवर अनाउन्सिंग. आणि पत्रावळ्या वाढणं म्हणजे यादव महाराजाचं कीर्तन. मग ते आम्ही हातात पत्रावळ्या धरून घेऊन येणार, एक 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 करत वाटणार. आणि मग उद्यापासून येणारे कीर्तनकार कोण भात वाढतं, कोण लापशी वाढतं, कोण त्यात भाजी वाढतं, कोण कुरडई पापड वाढतं, कोण पाणी वाढतं. एक 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 येणार आणि मग काल्याच्या कीर्तनाला पुंडली कवरदा म्हणायचं आणि जेवायला बसायचं. आजी देतो पोटभरी पुरे म्हणाल तोवरी, पण कधी काल्याला तोवर तुम्ही फक्त एकच करा, आज मी वाढलेली पत्रावळी द्रोण उडू जाऊ देऊ नका, उद्यापर्यंत एवढं काम करा. विठ्ठल पहिला दिवस परिहारामध्ये सगळ्या जडणघडीत जातो. सुरुवातीचा कार्यक्रम जरा जड जातो, त्याला कारण हेच आहे. सुरुवात म्हटलं की मंडप घालायचा, स्पीकरवाले बघायचे, सिस्टम लावायची, सेटअप उभा करायचा आणि मग इकडचा अँगल तिकडचा अँगल, लाईटीचा फोकस, एक्सपोजर, अमुकन फलानं सिस्टमन गायकन वादकन टाळकरीन हे सगळं तयार करायला तास निघून जातो आणि मग कार्यक्रम मागं पुढं होतो. पण तरी सुद्धा तुम्ही सगळी मंडळी अगदी उमलत्या फुल्यासारखे चेहरे करून आत्मीयतेनं माझ्याकडे पाहता तर मी वेळ वाया जाऊ द्यायचो नाही. अभंग 3 चरणाचा घेतला आणि ज्ञानोबा माऊलीचा घेतला, त्याला कारण आहे. वारकरी संप्रदायात गुरुनाम गुरु सद्गुरु जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था देवाची आळंदी. लिखित स्वरूपात नियम नाही पण तरी पाळायचे. कोणते? पहिल्या दिवशीच्या कीर्तनकारांना नामपर प्रकरणातला अभंग घ्यावा का, त्याला कारण आहे. सकळ मंगळ निधी श्री विठ्ठलाचे नाम आधी जर पांडुरंग परमात्म्याच्या ज्ञानोबा तुकोबांच्या भजनानं सुरुवात केली तर सगळी कामं निर्विघ्नपणे पार होतात. आणि माऊलींनी ज्ञानेश्वरी नावाचा ग्रंथ लिहिला तर आधी ओम नमो जे आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्ववेदा आत्मरूपा देवा तोची गणेशू सकलार्थमती प्रकाशू म्हणजे निवृत्ती दासू अवधारी तोची. सगळ्या ओव्या बघून घ्या. 80-81 ओव्यापर्यंत ज्ञानोबा माऊलीनं गणपती बाप्पाचं आधी स्मरण केलं, पुन्हा गुरुचं स्मरण केलं आणि मग ज्ञानेश्वरी लिहायला घेतली. त्याला कारण आहे राजा हो, नामस्मरणानं कार्य सिद्धीच प्राप्त जातं म्हणून नामपर. विठ्ठल
अधिकारी महात्मा नाही, पण तरी तुम्ही सोपं ऐकून जा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आयोजक मंडळीच्या सुरुवात नामानं व्हावी, शेवट काल्याच्या प्रकरणातला अभंग असावा. काल्याचं कीर्तन घेतलं तर कीर्तन करायला पुन्हा बंद नाही. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळे, पण त्यात पुन्हा पोट नियम असाय. तसे चरित्र केले नारायणे, रांगता एक अनगोधने राखता दोन. तुम्ही सावध बसलाय ना. कोणत्या चरित्राचं वर्णन करायचं? कृष्ण परमात्म्याच्या काल्याच्या कीर्तनात रांगताना केलेलं चरित्र आणि गोधने राखताना केलेलं चरित्र. एखादा म्हणला भगवान श्रीकृष्णाला 16,108 बायका, त्याच्यावर अर्धा तास बोलला. महाराज म्हणजे 50 नरकाची वाट आहे ती. भगवान श्रीकृष्णासारख्या मोठ्या देवाची माप काढायचा अधिकार कीर्तन करायला नाही. आपण चरित्र उच्चार करायचं, या दशेतलं चरित्र उच्चार करायचा, हा नियम क्रमांक 2. आणि तिसरा, कीर्तनकार जागराचा, त्याला बंधन नाही. त्यानं मागणीच्या प्रकरणातला अभंग घ्यावा, म्हणजे काल्याच्या आदल्या दिवशी, आणि त्यानं मागणीच्या प्रकरणावर बोलावं. मग मधल्या तिथल्या 2-3 कीर्तनकारला जर सप्ताह असेल 7 दिवसाचा, तर त्यात असे नियम काढले, संतपर घ्या, नामपर घ्या, द्वैतपर घ्या, अद्वैतपर घ्या, उपदेशपर घ्या, मागणीपर घ्या, सगळ्या प्रकरणातले अभंग घ्या. आणि मग तुम्ही ज्ञानोबा तुकोबाच्या सगळ्या संत साहित्याचा आधार घेत अभंग सोडवा. माफ करा, मला जरा सहनवाडी गावानं आमचे गुरुजी म्हणतात, कोणताच कीर्तनकार महाराष्ट्रातला अभंग सोडवू शकत नाही. तुम्ही सावध आहे ना, जागे राहून माझ्याकडे पहा. महाराष्ट्रातला कोणता कीर्तनकार अभंग सोडवू शकत नाही. मग अरे उलट अभंगात ताकद आहे बुवाला जन्म मरणाच्या फेऱ्यातनं सोडवण्याची. अभंग काय बुवा सोडवतो? 2-3 चरणाचा अभंग आपण घ्यायचा, म्हणायचं आपण छाती बुडवून अभंग सोडवत नाही. अभंग काय सोडवतो? आपण अक्षराची सेवा करायची, आपण अभंगाला शरण जायचं, आणि शरण गेलं तर ज्ञानोबा माऊली आपल्याला सद्बुद्धी देतात. म्हणा आपुल या बळी नाही मी बोलत, सखा कृपावंत वाचा त्याची या न्यायानं. 2 महात्म्यांच्या मुखात आलेली ही वाक्ये आणि ज्ञानोबा माऊलीनं ती संग्रहित केली. राम नामाचं भजन करा, कृष्ण नामाचं भजन करा, आणि अंतकरणापासून करा. आता सावध बसा. माऊलीला पहिला प्रश्न सहानवाडी गावातनं चिठ्ठी लिहून विचारा. ज्ञानोबा माऊली गेले नाही बरं का. आळंदीला गेला तर तुम्ही म्हणाल माऊली गेले. माऊली गेले नाही. जगद्गुरु तुकोबरायांचं वैकुंठ गमन झालं. प्रयाण काही देवी विमान पाठविले, पैच्या काळा माझे अद्भुत वर्तविले, मानव देहा घेऊन निज धामा गेले. ज्ञानोबरायांनी अभंग लिहिला, आणि माझ्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही द्या. ज्ञानोबा माऊली जर गेले असं म्हणत असाल तर समाधीला नुसती समाधी म्हणून चाललं नसतं. आता त्याला संजीवन समाधी म्हणतात. याचा अर्थ माऊली तिथंच आहेत. संजीवन समाधीला जाऊन तुम्ही ती चिठ्ठी अर्पण करा. काय पहिला प्रश्न? आम्ही 2च नावाचं या भजन काय करायचं? माऊली तुम्हाला तिकडून उत्तर देतील. सर्व सुखाची लहरी ज्ञानाबाई अलंकापुरी. माझं जरा जड वाटेल तुम्हाला, पण मी या मताचा कीर्तनकार आहे. अश्विन बाबा आपल्या गावाला आलेला कीर्तनकार कोणत्या TV चॅनलवरनं आला यापेक्षा आमच्या सहित आपल्या गावाला आलेला कीर्तनकार कोणत्या TV चॅनलवरनं आला यापेक्षा तो ज्ञानोबा माऊलीच्या ज्ञानेश्वरीतनं तुकोबरायांच्या गाथ्यात आला तर जगाचं कल्याण आहे. लक्षात. कोणत्या टीव्हीत आला तर त्या उद्धाराची अपेक्षा नाही. मग तुम्हाला मी बरं वाटावं असं बोलतो, माझ्याकडे हजारो विनोद आहेत, त्यानं तुमचं मनोरंजन होईल. पण ज्ञान व तुकोबाचं अध्यात्म सांगितलं तर तुमचं मनोरंजन व्हायचं नाही, पण कल्याण झाल्याशिवाय राहायचं नाही. विठ्ठल किती महत्वाचं आहे हो, किती महत्वाचं. अश्विन बाबा माझं कधी कधी मत असं मला असं सांगतं, साधी आपली जाहिरात वर्तमानपत्रात छापायला दिली तर 1000-2000च्या आत कोणी देत नाही. किती जाहिरात आहे? एक विधभर जाहिरात आई वर्तमानपत्रात दिली. उदाहरणार्थ आपल्या काळकाई देवीचा उत्सव छापा, वर्तमानपत्रवाले ॲडव्हर्टाईज द्या, तर ते म्हणता 1000, 2, 3, 4, 5000 दे. माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. इतकीशी जाहिरात छापायला वर्तमानपत्रवाला 5000 घेतो, तर आपल्या ज्ञानोबा माऊलीनं उद्धाराची ज्ञानेश्वरी फुकट दिली. हे उपकार नाही का माऊलीचे आपल्यावरचे? लय मोठे उपकार आहे. उद्धाराची ज्ञानेश्वरी फुकट दिली, मोबदला घेतला नाही. म्हणून वाचावी ज्ञानेश्वरी, डोळा पहावी पंढरी जिथं जा. आणि पहिला प्रश्न माऊलीने विचारा, माऊली तुमचाच अभंग यादव महाराजांनी घेतला तर आमचा पहिला प्रश्न आहे, रामन कृष्ण नावे सोडून दुसरी चालत नाही का? दत्त भगवान चालत नाही का? देवी चालत नाही का? बाकीचे चालत नाही का? 2च नावाचा आग्रह का? माऊली म्हणले बाकीच्याला नावं ठेवणारा मी नाही, पण या 2चं महत्व सांगणारा मी आहे. काय म्हणले? बाकीची नावं सुद्धा सुलभ आहेत, चांगली आहेत, लवकर देवापर्यंत पोहोच करतात, पण देवाचे अवतार श्रीमद भागवतानुसार 24, मुख्य अवतार त्याचे 10. अंबरीशीसाठी
गर्भ सोशिले, जन्म सोशिले, दृष्ट निर्दाळिले किती. अंबरीश राजासाठी देवानं घेतलेले दशावतार आहेत, दशावतार. तुम्हाला पाठ करायचे असतील तर एक लग्नात जाऊन मंगलाष्टक पाठ करा. कोणती? मत्स्यापा सुनिचारी दे नरहरी पर्यंत झाले. ऐकले ना तुम्ही? ही नुसती मंगलाष्टक नाही तर देवाच्या दशावताराचं वर्णन आहे. मत्स्यापासून देवाचे अवतार सुरू झाले. आणि माझं पटत नसेल तर शुभम बाबा नामदेवरायाचा गाथा उचकला. नामदेवरायाच्या गाथेत विविध प्रकरण आहे आणि या प्रकरणात एक प्रकरण फार प्रसिद्ध आहे आणि ते मला लय आवडतं. त्या प्रकरणाचं नाव आहे बागुल. या प्रकरणात सुद्धा नामदेवरायांनी प्रत्येक अभंगात सांगितलं कोणत्या अवतारात देवानं काय काय केलं. पहिला बागुल तो ऐसा, अभंगाची सुरुवात आहे बरं का, लिहून घ्या कुठं तरी. पहिला बागुल तो ऐसा. एखाद्याला वाटलं ना देवानं 10 अवतार घेतले, तुम्ही जे पाहता 7वा भगवान राम प्रभूचा अवतार आहे, 8वा भगवान श्रीकृष्णाचा अवतार आहे आणि आपल्याला रामन कृष्णापर्यंत यायचं तर सावध बसा. नामदेवरायाच्या गाथेत बागुल प्रकरण आणि त्यातला प्रसिद्ध अभंग आहे कोणता? पहिला बागुल तो ऐसा, त्याचा नाव म्हणती मासा. नामदेवरायांनी प्रकरण दिले. काय केलं? शंकासुर वधिला कैसा. म्हणजे त्या मत्स्य अवतारामध्ये देवानं शंकासुर नावाचा राक्षस मारला. असं करत 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 नामदेवराय पुढे आले आणि जसे का 4थ्या टप्प्यावर नामदेवराय आले तुमच्या ध्यानात आलं. चौथा बागुल नरहरी, चौथा बागुल नरहरी. चौथा बागुल नरहरी, चौथा बागुल नरहरी. कृष्णा राहे उगला नाही सांगितल्या बाबूला. कृष्णा राहे उगला नाही सांगितल्या बाबूला. सोड गोविंदा रवी, सोड गोविंदा, सोड गोविंदा, सोड गोविंदा रे रवी, सोड गोविंदा. कृष्णा राहे रे उगला नाही सांगितल्या बाबूला. कृष्णा राहे रे उगला नाही सांगितल्या बाबूला. याला म्हणायचं नामदेवरायाचा गाथा. नामदेवरायाच्या गाथेतलं बागुल प्रकरण सांगतोय कशासाठी? चौथा बागुल तो ऐसा. हे शब्द कुणी वापरले असतील हो? तर आमच्या बाबांना मी प्रश्न विचारला, आमच्या गुरुजींना. म्हणा बाबा बागुल शब्द तर एखाद्या लहान लेकराला घाबरवताना आई म्हणते ना, ए पोरा गोळ्या खा, नाही तर ते बागुल बुवाला. मग आमचे बाबा म्हणजे हे तेच आहे बागुल. मग मी बाबांना म्हणतो नामदेवरायांनी गाथ्यात शब्द वापरला, त्याला कारण काय? आपण रामकृष्णापर्यंत यायचं बरं का. तर बाबांनी मला दिलेलं स्पष्टीकरण आहे ते मी तुम्हाला सांगतो आपल्या गुरुकृपेनं. बाबा म्हणले पोरा हो, बागुल शब्द कुणी कुणासाठी वापरला? तर त्याला उत्तर आहे पहिला बागुल शब्द वापरला कृष्ण अवतारात द्वापर युगामध्ये भगवान श्रीकृष्णाच्या लहानपणात म्हणजे बाल्यावस्थेत यशोदा नावाच्या त्याच्या आईनं. मग मी बाबांना म्हणलं कधी वापरला? तर बाबांनी शुभम महाराज फोड केली. म्हणजे यशोदा माता घुसळून करायची लोण्याचं ताकाचं आणि मग ते लोणीवरती आलं तर भगवान श्रीकृष्ण लुडुबुडू लुडुबुडू करत जायचे आणि ते रकाईच्या तोंडाकडे पाहिजे. आई काय रे काना, मला लोणी दे ना. आई म्हणायचे कृष्णा आधी डेअरीला असतं आणि मग ढेरीला असतं. हे खेळतंय ना तुम्हाला?
डेअरीवाल्यांनीच लक्ष द्या. आधी डेअरीला असतं आणि मग डेअरीला असतं. भगवान श्रीकृष्ण म्हणले घरी ताकाचे सरोवर, येथे नवनीताचे काय उपयोग आहे म्हणले. ताकाचं सरोवर आहे, घरी लोणे दही दूध तूप एवढं सगळं घरी असताना काय उपयोगाचं. तर भगवान श्रीकृष्ण ऐकत नाही हे कळलं यशोदा मातेला. बालहट्ट, राजहट्ट, स्त्रीहट्ट पुरवावा लागतो. तर भगवान श्रीकृष्णाची यशोदा नावाची माय म्हणायची, कान्हा जर माझा ऐकला नाहीस तर त्या बागुलाला बोलवीन. कृष्णा राही रे उगला. उगला म्हणजे शांत राहा, नाहीतर सांगीन त्या बागुला. आणि मग भगवान श्रीकृष्ण म्हणायचे, बागुल तू आला का, मग मी नाही मागत तुला. आपल्या लेकराला देवाला भीती दाखवताना देवाच्या आईनं वापरलेला हा बागुल शब्द तोच नामदेवरायाने वापरला. आणि नामदेवराय म्हणले हे बागुल म्हणजे देव सज्जनासाठी भीतीदायक नाही पण दुर्जनाचा खात्मा करतात म्हणून बागुल घाबरवणारा विठ्ठल. आपला मुद्दा लक्षात घ्या. भागवत सांगतं 24 अवतार तरी रामकृष्णच का. दशावतार मुख्य तरीच रामकृष्ण का. आता याचे प्रकार 6 अंश, अंशांश, आवेश, कला, पूर्ण, परिपूर्ण हे प्रकार अवताराचे 6 तरी रामकृष्णच का. सोपा प्रश्न आहे ना. आणि मग उत्तरही सोपंच देणार मी. सहानवाडी गावला पहिला दिवस आहे तर मी लई ताण द्यायचो नाही तुम्हाला. रामकृष्णच एवढ्या सगळ्या कुटाण्यातनं का, त्याचं उत्तर आहे पूर्णावतार. ओ रामकृष्ण दुर्जनाचा येणे करून संवार. प्रत्येक अवतारात देवानं कोणत्या राक्षसाला मारलं त्याचं उत्तर मी दिले म्हणले नामदेवराय. पण पुढचं प्रमाण फार महत्वाचं आहे. या दुर्जन लोकांचा त्यानं संहार केला. पण या सगळ्या 6 प्रकारात म्हणजे कोणत्या अंश, अंशांश, आवेश, कला, पूर्ण, परिपूर्ण या अवतारात पूर्णावतार रामकृष्ण म्हणून रामकृष्ण नामे ये दोन्ही साजिरी. पहिलं उत्तर मी आलं. उत्तर क्रमांक 2 तुम्हाला पटते ना माझी भाषा. नाही तर मी घाटावरचा बुवा 200-300 किलोमीटरवरचा आणि तुम्ही नुसतं माझ्याकडे रखरखा बघायचा. तुम्ही म्हणायचं हे बुवाचं काय चाललं बुवा, ते कॅसेट टाकल्यासारखं बोलतच राहतं. माझी भाषा कळते ना तुम्हाला. महाराज म्हटले इतका फायद्याचा म्हणून रामकृष्ण. उत्तर क्रमांक 2 असं आहे, हे राम शब्द आणि कृष्ण शब्द असायला लय विरोधाभासातले. सोपं करून सांगू तुम्हाला. रामकृष्ण अवतार हे सलगचे अवतार. परशुराम अवतार हा त्याच्या आधीचा अवतार. त्या परशुराम कुराड आणि राम भगवान प्रभू रामचंद्र. 7वा अवतार प्रभू रामचंद्राचा त्रेतायुगातला आणि द्वापारयुगातला भगवान श्रीकृष्णाचा. अवतार कार्य पाहिलं तर एक रात्री जन्माला येतो, एक दिवसाभराला जन्माला येतो, एक बाणी, एक पत्नी, एक वचनी मर्यादा पुरुषोत्तम. आणि दुसरा अनेक बाणी, अनेक वचनी, अनेक पत्नी विरोधाभास. एकाला चंद्रवंशात जन्माला आणि दुसरा आला सूर्यवंशात जन्माला. एक जन्माला आलं तर पालवी फुटली झाडाला आणि कडक ऊन पडलं चैत्र महिन्यातलं. किती कडक ऊन आहे. आणि दुसरा जन्माला आला तर विजांचा कडकडाट, जगांचा कडकडाट आणि मेघ गर्जनेसह पाऊस पडला. किती विरोधाभास आहे. मग इतका विरोधाभासाला एका पंक्तीत बसवता मांडीला लावून. काय माऊली तुमचं प्रयोजन आहे. माऊली म्हणले राम नामानं माणूस तरला जातो आणि कृष्ण नामानं माझ्या कुळाचा उद्धार झाला म्हणून रामकृष्ण विठ्ठल.
मगाशी आलो तर हरिपाठ चालू होता बाबा, हरिपाठ. आणि मग ते गाडीतनं ऐकत गेलो मी हरिपाठ हरिपाठ. तुम्हीच मगाशी तोंडानं म्हणता माऊली म्हणतात रामकृष्ण का, त्याला कारण सांगतोय मी. राम नामानं माणूस तरला जातो, पाप जातं. आणि कृष्ण म्हणजे कृष्ण नाम तर माझ्या वंशाचा उद्धार करणार आहे. कुळ हे पावन कृष्ण नामी, कुळ हे पावन कृष्ण नामी, कुळ हे पावन कृष्ण नामी, कुळ हे पावन कृष्ण नामी. निवृत्ती गहिनी कृपा देवी पुन्हा, म्हणताना निवृत्ती गहिनी कृपा केली पूर्ण आणि हे कुळ पावन कृष्ण नामी. महाराज म्हणले ज्याच्या त्याला कुळाचा अभिमान नसणार आहे का? आमच्या कुळाची कुलदेवी जर काळकाई देवी असेल तर आमच्या कुळाच्या कुलदेवीचा आम्हाला अभिमान नसेल का? कुळीची हे कुळदेवी केली ठावी संतान, बरवे झाले शरण गेलो उगविलो संकटी. महाराज म्हटले आमच्या कुळाच्या कुळदैवतेची माहिती मिळाली की माणसाला त्याचा स्वाभिमान असावा, नसला तरी त्याला असावा जाणीव व्हावी. तसं ज्ञानोबा माऊलीच्या कुळाचा उद्धार केला कृष्ण नावानं. आणि दुसरं कारण आहे चंद्र सूर्य वंशाचा मिलाप ज्ञानोबा माऊलीनं घातला कसा, हे जरा जड जाईल पण सोपं करून ऐका. राम नामाची तलवार आणि कृष्ण नावाची ढाल. मग आम्हाला फायदा काय? राम नामाची तलवार घेतली आणि कृष्ण नावाची ढाल घेतली तर संसारातलं युद्ध जिंकता येतं. मग राम नामाची तलवार कशाची? ती ज्ञानाची. आणि कृष्ण नावाची ढाल कशाची? वैराग्याची. ज्ञान रूपी तलवार, वैराग्य रूपी ढाल. आणि नाम स्मरण केलं की मोक्ष हातात. म्हणून रामकृष्ण नामे
आमच्या वारकरी संप्रदायाची श्रीमंती काय असेल तर त्याचं उत्तर गाडी बंगला नोकर चाकर जमीन मुंगला इस्टेट पाणी धन दौलत ही आमची श्रीमंती नाही. आम्हा वारकऱ्याची श्रीमंती काय तर असे जाणते श्रोते आणि असे गुणवान कलाकार हे लक्षात ठेवा. माझी तर सगळ्या कीर्तनातनं विनंतीच आहे अश्विन बाबा, आपले अश्विन महाराज माझे फक्त तुमच्या चिपळूणचे नाही बघा, त्यांची जन्मभूमी चिपळूण परिसर आहे आणि त्यांची कर्मभूमी आमचा परिसर आहे. म्हणून बारामती तालुका, इंदापूर तालुका, फलटण तालुका, आमच्या लोणंद परिसर, खंडाळा तालुका, इकडं सातारा जिल्हा सगळा पिटवून काढला या बाबानं. सोलापूर जिल्हा, पुणे जिल्हा, सातारा जिल्हा, चिपळूण परिसर. ते घाटाच्या वर आला तर घाटवळी लोक त्यांना खाली येऊ देत नाही आणि एकदा खाली आलं तर कोकणातील लोक वर येऊ देत नाही. इतकी ओढावड चालली या गोड गायनासाठी. सांगण्याचं तात्पर्य एक, आमच्यासारखे कीर्तनकार नाही मानले तरी चालतील, पण संप्रदाय कोण्या तत्वावर टिकून आहे तशा निष्ठावंत वारकऱ्याच्या सेवेवर आहे लक्षात ठेवा. असे अनेक उदाहरण म्हणजे सगळ्या माझ्या जिवलग मित्रांना, गायक वादकांना कीर्तनातनं सांगत आलोय. आठवडा झालं कीर्तनकाराला त्याच्या नशिबानं 4 चाकी गाडी मिळाली, पण गावकऱ्यानं शुभम महाराज कीर्तनकार मानायचा नाही. म्हणायचं नाही म्हणजे काय, त्याचं लय आधारात ते करायचं नाही, कमी केलं तरी चालतं. का ती एसीच्या गाडीत बसून आलं ना आणि मग ते इथं त्याला दूध घ्या, चहा घ्या, कॉफी घ्या, सरबत घ्या, गरजच नाही ना. मग जपायचंय कोण तर खरं जीव ज्याला लावायचा आहे त्याला गावच्या कलाकाराला लावायचं हे लक्षात ठेवा. त्याला कारण आहे बाबा, आमच्या संप्रदाया मागच्या 5-6 दिवसापूर्वी आठवड्यावर एक कळी काळानं घाला घातला आणि आमच्या परभणीतले असे 2 गुणवान वादक घालवले बाबा. 2 गुणवान, माऊली महाराज मुडेकर आणि आमचे दत्ता बाबा, 2 महाराज मंडळी आमच्या वयाची तरुण पोरं, ज्यांनी वारकरी संप्रदायात पखावत शिकायला 12-12, 15-15 वर्ष घालवली. त्याला कळी काळानं एका धक्क्यात घालवून टाकलं. आमच्या ज्ञानोबा माऊलीच्या कृपेनं, तुकोबरायांच्या कृपेनं, पांडुरंगाच्या आशीर्वादानं महाराष्ट्रभर लेकरं गाजली होती. मराठवाड्यात परभणी जिल्हा गाजवला होता. घर पाहिलं तर साधं पत्र्याचं घर आहे दादा हो, पण तशा लेकरांना रात्रीचं कीर्तन वाजवून जाताना पाठीमागनं येणाऱ्या 700 गाडीनं धक्का दिला. का तर म्हणे त्या चालकाचा डुकला लागला, डुलका झोप आली. माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या, त्याला 1 सेकंदाची झोप आली. पण आमच्या संप्रदायातल्या 2 विद्वानांसहित 2 संसार उघड्यावर पाडून गेलाय म्हणून हे घातक आहे. विठ्ठल आम्हाला अश्विन महाराजांचा, त्यांचे सहकारी गायक यांच्या आवाजावर आमचा जितका जीव आहे बाबा, त्यापेक्षा आमचा त्या व्यक्तीवर जास्तीचा जीव आहे. त्यांनी 1 चाल कमी म्हणू द्या, पण आमची अंतकरणापूर्वक विनंती आहे, चाली कमी म्हणा पण आपल्या जीवाला जीवा पाठ जपा. का संप्रदायाला तुमच्या गाण्याची गरज आहे. म्हणून रामकृष्ण नामे ये 2 ये साजिरी हे आता घडायला लागले. भरपूर घटना संप्रदायात घडायला लागले. एक जण मला म्हणला, बुवा इतके लोक अपघातात का जायला लागले हो? तर मी उत्तर दिलं, बुवा मी टेक्निकल फील्डचा महाराजा इंजिनियर झालेला, माझं वैयक्तिक मत आहे, जितकं जीवन फास्ट तितका मृत्यू फास्ट. हे पटते का तुम्हाला? जुन्या काळातल्या या मंडळींना विचारा, टोपी घातली डोक्याला, धोतर पाय अंगात आहे, त्यांचं जीवन इतकं फास्ट नव्हतं. जुन्या काळातले कीर्तनकार कोण माझं कीर्तन ऐकत असेल तर लक्षात येईल, एका दिवसात एकच कीर्तन करत असतील कदाचित, जास्तीचा प्रवास असला तर. पण आता एका दिवसात 3-3 कीर्तनं झाली, 2-2 कीर्तनं झाली. आता कीर्तनकाराचं जीवन रस्त्यात आहे. मला एक जण म्हणला, सकाळ संध्याकाळ रस्त्यानं प्रवास करता, आता सकाळी पहाटे 4ला उठला मग प्रवास करत इथं आला, आता पुन्हा पहाटे 4ला जायचा, पुन्हा दुसऱ्याच गावाला उद्या, इतका प्रवास रस्त्यात का? मी त्याला विनोदानं गमतीनं उत्तर दिलं, हे दिसायला चांगलं वाटतं बाबा, पण आम्ही रस्त्यात सारखे का? तर आम्हाला रसच त्यात आहे. विठ्ठल सगळ्या मंडळीला आम्ही सारखे रस्त्यात कार घरी असल्यावर करमतच नाही ना, रसच त्यात आहे आम्हाला. कशात? हरिनामात. रामकृष्ण नामे हे 2 साजिरी. बरं, आता मुद्दा कळाला. रामकृष्ण नामाचा आजपासून आम्ही भजन करू, पण या रामकृष्ण नामाचा फायदा काय? ज्ञानोबा माऊलीचा आधार घ्यायचा, तुकोबरायांचा आधार घ्यायचा, पटपट आता गाडी आपली गोवा हायवेला लागली, त्याच्यामुळे कुणी आता चुळबुळ करायचं नाही. 15-20 मिनिटं सावध बसायचं. जास्तीचा वेळ घेत नाही मी तुम्हाला, जेवायला मोकळे करतो. कारण जास्त घेतलं तर रिकामा पोटी दिलेलं ब्रह्मज्ञान पचत नाही. तुम्ही जेवून बसला असता तरी मी 1-2 तास वाढवलं असतं. रिकामी पोटी माणसाला ताण देऊ नये म्हणून तुम्ही सावध बसून थोडा ऐका. थोडे परी निरी. माझ्याकडे बघून तुम्हाला वाटतं का मी जास्तीचा खात असेल? अर्धीच खातो, पण घुसकरून खातो.
तसं थोडं सांगतो पण चांगलं आहे का. रामकृष्ण नामाचं भजन का. त्याला कारण आहे बाबा, राजा हो जगाच्या पाठीवर असं हे नाव आहे का. नामस्मरण ज्यानं जन केलं, नाम चांगले चांगले माझे कंठी राहो भले, कपी कुळ उतरिले मुक्त केले राक्षसा. राक्षसाला मुक्ती सोपं सांगतो. जहर पिलाने वाली पुतना गालिया देने वाला शिशुपाल अगर उनको मोक्ष दे सकता है तो हम तो उसके नाम की माला जपते हैं. जळतील पापे जन्मांतरीचे, जळतील पापे जन्मांतरीचे. बाबांनी घालून दिलेला हा नियम आहे. बाबा म्हणजे सवरचे हरिपाठ म्हणता म्हणता लय बोर वाटला तर उलटा पाठ करा. काय त्याला बिघडतं का. नामस्मरण कीर्तन साधन पै सोपे. फायदा काय. फायदाच फक्त आपल्या सहानवाडीला घ्यायचा. जळतील पापे जन्मांतरीचे. त्यासाठी तुम्हाला पटेल असं उदाहरण देतो. रामकृष्ण भजन का. सोपं 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 सांगतो. तुम्ही माझ्या घरातली मंडळी सावध बसा. तुमच्याकडे गवताच्या पेंडीला काय म्हणता. पेंडीच म्हणता का. गवताची पेंडी सोपी भाषा. 100 गवताच्या पेंड्या एकत्र केल्या बाबा, तर त्याला पेटवायला किती किलो काड्या लागतील. नाही माझं चुकत असेल तर सांगा तुम्ही किती लागेल. तुम्ही बोला, मी तुम्हाला सहकार्य करतो. एक काडी बरोबर आहे या बाबांचं उत्तर. तुम्हाला पटतं का पाठीमागं आई. कुणाचं दुसरं उत्तर येतंय का. कुणाला आणखी बोलायचं का. करायचा का निलाव याचा या उत्तराचा. एक काडी पुरेशी. किती पेंड्या पेटवायला. 100 पेंड्या. आता तुम्हीच पुढचं उत्तर द्या. 1000 पेंड्या गवताच्या पेटवायला आता किती लागतील. मी तुमचं सगळंच ऐकायला लागलो म्हणजे तुम्ही काही बोलता का आता. अरे अनुमान प्रमाण आहे. 100 पेंड्याला जर एक काडी लागते तर 100 एक म्हणजे 1000 10 पाहिजे ना. तर तुम्ही आता एकच म्हणता. तर जाऊ द्या, तुम्हालाही कळत नसेल आणि मलाही कळत नसेल. 1,00,000 काड्या घ्या, पेंड्या घ्या. आता किती लागतील. एकच म्हणता का. अजून तुमचं पक्कच ठरलं का. तुम्ही चुकीचं बोलत नाही ना. तर तुमचं गृहीत धरू. आता आमच्या अध्यात्माला विचारू. 100 पेंड्या पेटवायची ताकद एका काडीत आहे. आता सावध बसा सगळे. आता ते जे विठ्ठल झालं आता काही काळजी नाही. 1000 काड्या पेंड्या पेटवायच्या म्हणलं तर एकच काडी म्हणता. चुकत असेल तर ज्ञानोबा माऊली तुकोबराय उत्तर देतील. 1,00,000 पेंड्या पेटवायच्या म्हणला तरी एकच काडी म्हणता. आणि ज्ञानोबा माऊलीला तुकोबरायला विचारा हे बरोबर आहे का. म्हणले बरोबर आहे. ज्ञानोबरायाच्या माऊलीच्या हरिपाठातलं प्रमाण घ्यायचं. 100ला 1, 1000ला 1, 10,000ला 1, लाखाला 1. कसं. तृणाग्नी मेळे समरस समरस झाले तैसे नामे केले जपता हरी. मला कीर्तनातला दृष्टांत विनोदासाठी द्यायचा नसतो. त्यातला सिद्धांत सहानवाडी गावानं घ्यावा अशी माझी विनंती. तुम्ही सहानुभूती द्याल ना माझ्या कीर्तनाला तर सावध बसा सगळे. आता 1,00,000 पेंड्या जाळायला जशी एक काडी पुरेशी. एक काडी टाकली तर लाखभर पेंड्या असल्या घेणं देणं नाही. 1000 असल्या घेणं देणं नाही. एक असली तरी घेणं देणं नाही. तसं थोडं पाप असलं तरी घेणं देणं नाही. महापापी असला तरी माऊली म्हणले त्याला घेणं देणं नाही. फक्त करायचं काय. तिकडच्या पेंड्या म्हणजे व्यवहारातलं पाप आणि तिकडची काडी
म्हणजे इकडं नामस्मरण. एका काळीनं लाखो पेंड्या जळतात आणि एका नामस्मरणानं लाखो पाप जळतात. जळतील पापे जन्मांतरीचे. जुळलं आता समीकरण. आता माझ्या प्रश्नाचं पुढचं उत्तर तुम्ही द्या. आता हे नामस्मरण करायचं का, करायचं का, करायचं का? पापच नाही केलं तर जमत नाही का? ज्ञानोबा माऊली म्हणले आमचा संप्रदाय इतका हुशार. ज्ञानोबा माऊलीची ज्ञानेश्वरी आता उचकायची. मानस जाणी जे बोले, झाड जाणी जे फुले, आणि भोगे जाणी जे केले पूर्वजन्मीचे. ज्ञानेश्वरी ती ओळ. ज्ञानोबा माऊली म्हणले माणसं ओळखायची कशावरून? बोलण्यावरून. नुसत्या बोलण्यावरून ओळखायची. रामकृष्ण हरीनं सुरुवात करतो ओळखायचं संप्रदायात नाही. त्याला काहीतरी अध्यात्माची परंपरा आहे. आणि शिवी देऊनच बोलतो. ओळखायचं माय बाप याचे करण त्या कपाळाचे. हे नसतं जन्माला आलं तरी चाललं असतं. मानस जाणी जे बोली. माणसं ओळखायची कशा? बोलण्यावर. ज्ञानोबा माऊलीनं पुढचा दृष्टांत दिला. झाड जाणी जे फुले. झाड ओळखायचं कसं? फुलावरनं ओळखायचं, फळावरनं ओळखायचं. तसं भोगे जाणी जे केले पूर्वजन्मीचे. आता पाप नाही केल्यावर तुम्ही म्हणताय पुण्य मिळेल, पण जे पाठीमागं केलं त्याचं काय? ते तर भोगावंच लागल ना. माऊली म्हणले ते भोगावं लागल. आणि आता जर भोगायला येत असेल तर त्याच्यावर एकमेव असा उपाय आहे. रामकृष्ण उच्चारानंतराशी तप, पापाची कळप पळती पुढे. अनंत राशी तप असेल, पूर्वजन्मीच असेल, तरी सुद्धा ते जाळून टाकण्याचं काम नामस्मरणात आहे. म्हण रामकृष्ण नामे हे दोन्ही साजिरी. आता पटलं तुम्हाला? आता हे राम नाम आलं कुठं? सावध बसा सगळे. त्याचं गणित असं आहे. शतकोटी रामायणाच्या वाटण्या झाल्या. शतकोटी म्हणजे श्लोक किती असतील? ओवे किती? श्लोक किती? 100 कोटी वाटप करायचे झाले. पाताळातले सर्प एकत्र आले म्हणजे रामायण आमचं. स्वर्गातले देव एकत्र आले म्हणजे रामायण आमचं. आणि माणसं एका जाग्यावर रामायण आमचं. मागं पुढं करा जरा. म्हणजे काहीतरी तुमच्या तारखेत बदल करा, आमच्या तारखेत काहीतरी बदल करा, वेळेत बदल करा. नाही चालणार. अनंत वाचाळ बरळती बरं तया कैसा गोपाळ. आणि केल्यावर सत्य संकल्पाचा दाता नारायण नाही का व्हायचा? सर्व करी पूर्ण मनोरथ. सहाय्य करून केला जातो त्याला परमार्थ म्हणतात. कुणीच माघार घेत नाही हो अश्विन बाबा, कुणी घेत नाही. हे तिथलं सांगतोय मी. तुम्ही इथं लावाल डोकं. मला घरी जायचं गावाला माझ्या कीर्तन झाल्यावर. तुम्ही म्हणाल बुवा भांडणं लावून गेला गावात. सर्प म्हणतात पातातली. रामायण कुणाचं? आमचं. तुम्ही सावध बसा सगळे. माणसं म्हणायला लागली आपल्या जातीची. रामायण कुणाचं? आमचं. राम शब्द आला कसा? आणि ते वैकुंठातले देव म्हणजे कुणाचंच ऐकणार नाही. रामायण आमचं म्हणजे द्या स्पष्टीकरण. देव म्हणजे स्पष्टीकरण द्यायची काय गरज आहे? राम प्रभू देव आहेत आणि आम्ही देवच आहे. मग देव देवाचा म्हणजे बरोबर आहे तुमचं. भांडण मिटवायला महादेव झाले. महादेव शिखर शिंगणापूरवाले बडे बाबा. आज अमावस्याचा दिवस, भरपूर गर्दी महादेवाला. कारण माणूस राहिला स्मशानभूमीत आहे. तेजोनी कैलास सर्व ही संपत्ती स्मशान अशी वस्ती रुद्र करी. राहिला स्मशानभूमीत आहे. भगवान भोलेनाथ बाबा अंगाला भस्म लावतात आणि जोडीदार कामाचे नाही. भूते येताळ हर्ष हर्षयुक्त उमापती. दररोज आम्ही संकल्पच केला नव्या सालाला बरं का शुभम महाराज. प्रत्येक अमावस्याला जायचं आमच्या शिखर शिंगणापूरला आणि पहाटे 4ला जाऊन अभिषेक घालायचा. पण ते लय उंचावर पण ते देवही राहिला तसंच आहे. एकांतात सारे पाटाच्या खेळात पार्वती मातेसोबत भगवान शिवजी हरले आणि रोसून जे गेले ते कोथलगिरी पर्वतावर जाऊन वास्तव्यास राहिले. आणि ते कोथलगिरी पर्वत म्हणजे आमचे शिखर शिंगणापूरचा परिसर. तिथं बडा महादेव का राहतो? मोठा महादेव. त्याला कारण आहे. सारी पाटाच्या काळात भगवान शिवजी हारले होते आणि रुसून गेले. आणि मग भगवान श्रीकृष्ण लक्ष्मी माता विष्णू लक्ष्मी माता शोधायला गेले. भगवान विष्णूला महादेवाचा ठाव पत्ता सापडला. म्हणजे महादेव हिथंच लपले. आणि मग पार्वती अशा पत्र व्यवहार केला. म्हणजे या तुमच्या मालकाला शोधून काढलं. पार्वती माता कुठंच महादेव दिसना मग तिथं आल्या. आणि मग महादेवजीला 8 विविध ठिकाणी त्यांना महादेवजी दिसले. मन अष्टलिंग तिथं प्रसिद्ध आहे. अष्टलिंग 8 विविध ठिकाणची. पानलिंग, गुप्तलिंग, खामलिंग असे विविध लिंग आहे तिथं. त्या ठिकाणी भगवान शिवजी राहिले. आणि मग पुन्हा 11 विकराळ रूप धारण केलं प्रकट झाले. भगवान शिवाच्या भक्तांनी ऐका आज अमावस्या आहे. मग भगवान शिवजी म्हणले विष्णू प्रभू तुम्ही नसता लक्ष्मी माता नसत्या तर मी सापडला नसतो. म्हणून
भगवान विष्णूला आणि लक्ष्मी मातेला आपल्या शेजारी मांडीला मांडी लावून बसायचा अधिकार दिला. बाकीच्या महादेवाच्या देवळात जा, एका महादेवाच्या पिंडीला एकच लिंग आहे, पण शिखर शिंगणापूरला जा, एक लिंग आहे पार्वती महादेवाचं आणि दुसरं लिंग आहे लक्ष्मी विष्णू नारायणाचं. विठ्ठल सांगितलं कशासाठी? आज अमावस्याचा दिवस आहे म्हणून. तसं भांडण मिटवायला कोण आलंय? शतकोटी रामायणाच्या वाटण्या आणि भगवान शिवजी भांडण मिटवायला. माणसाचं ऐकून घेतलं, म्हणजे तुम्ही का आला इथं? म्हणजे त्याचं कारण असं आहे, रामप्रभू जर देव असले आम्ही मान्य करतो, तर या अवतार घेताना त्यांनी रूप कोणाचं धारण केलं? माणसाचंच ना. मग शतकोटी रामायण आमचं. लय बोर झाला का तुम्ही? नाराज नाही ना माझ्यावर? त्या पाण्याची काही सोय करायची का? सावध बसा. म्हणजे राम शब्द कळला अभंगातला तुम्हाला. देव म्हणले रामायण आमचं, कारण देव राम आहे, राम आणि ते आम्ही आहे म्हणून आमचं रामायण. माणसं म्हणले तुमचं रामायण नाही, त्यात आम्हाला बी थोडं द्या वाटणे. आपण पोटे का काय एकटंच खातं म्हणे सगळे. थोडं थोडं सगळ्यांना देत जा, एकमेका देव मुखी. तसं आमचं बी, कारण रामप्रभू माणूस होते. दोघाला माग सरण फुस करणारा साप आला. काय म्हणता? रामायण आमचं बी. कसं काय रे? म्हणले रामाचा भाऊ कोण? म्हणले कृष्ण. आणि कृष्ण कोणाचा अवतार आहे? म्हणले शेषाचा. आणि शेष म्हणजे कोण आहे? म्हणले नाग. आणि ते कुठला आहे? म्हणजे तुमचा. म्हणजे बरोबर आहे का? तुमचंही खरंच आहे. रामायण तुमचं आहे, रामायण तुमचं आहे, रामायण तुमचं. महादेवाला कुडं पडलं? राम शब्द आला कसा? याचं उत्तर आहे. आणि मग तिघाचं भांडण मिटवायचं कसं? मोठं कुडं पडलं. 9:15 वाजून गेल्या, महाराजालाही कुडं पडलं. आता प्रश्न मिटवायचा कसा? 9:30 वाजत आल्या. भांडणं तर मिटली पाहिजे. 10-5 मिनिटात भांडण मिटवून जेवायला बसलं पाहिजे. आता काय करायचं? तर भगवान शिवानं युक्ती लढवली. म्हणजे 100 कोटी जर असेल रामायणात, तर मग 33 कोटी माणसाला वाटण्या चालू झाल्यावर का सावध बसा. कारण की हो 33 कोटी देवाला, 33 कोटी माणसाला आणि 33 कोटी सरपाला पाहतात. झालं किती? बोला 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 बोला. तुम्ही बोला तर लवकर सुटेल कीर्तन, नाही तर तांबडं फुटल. 33 कोटी देवाला, 33 कोटी माणसाला आणि 33 कोटी सरपाला. 99 कोटी वाटून झाले 100रातले. राहिले किती? 1 कोटी म्हणा ना. 1 कोटी. आता 1 कोटीच्या वाटण्या केल्या महादेवाने. राम शब्द आला कशासाठी तुम्ही सांगतोय ते? 33 लाख माणसाला, 33 लाख देवाला आणि 33 लाख सरपाला. राहिले किती? बोला बोला बोला. चुकलं तर चुकलं. 1 लाख. आता पुन्हा महादेवानं वाटण्या केल्या 33,000 माणसाला, 33,000 देवाला, 33,000. राहिले 1,000. पुन्हा वाटण्या केल्या 333, 333, 333. झालं किती? 999. राहिली एकच ओवी आणि त्याला अक्षर होती 32. आता महादेवाला कोडं पडलं एकच ओवी आणि किती जणात वाटून खावी? ए बास कर बाबा, तुमचं पोट भरलं का? म्हणजे तसं कसं पोट भरून? नाही भरायचं. आम्हाला द्या, आम्हाला द्या. आपण पोटी माणूस, पोट भरून त्याचं कधी. भगवान शिवजीनं डोकं लावलं. म्हणजे 10 अक्षर तुम्हाला, 10 अक्षर तुम्हाला आणि 10 अक्षर तुम्हाला. किती राहिली आता? 2 अक्षर. महादेवजी म्हणले आता अक्षर 2च आहे आणि घेणारे तुम्ही 3 जण आहे. असं करा, पहिला डाव जसा भूताचा असतो तसा हा शेवटचा डाव समजा वाटणीतला. आणि तुमच्या 3घात 2 अक्षर वाटून देता येत नाही, पण एवढ्यावर समाधानी राहा आणि राहिलेली 2 वाटणी करणाऱ्याला द्या. भगवान शिवानं ती 2 अक्षर जवळ घेतली आणि ती 2 अक्षरातलं पहिलं रा आणि दुसरं मग भजन करी महादेव. राम पूजी सदाशिव. भगवान शिवाच्या डोक्यावर जशी गंगा माता वाहते तसं मुखातनं भगवान शिवाच्या राम नामाचं भजन वाहतं. विठ्ठल हे राम नामाचं भजन इतकं देखणे. पहिले वारकरी भगवान शिवजे पण राम कृष्ण नामे ये 2 साजरी. फायदा काय होईल? अंतकरणपूर्वक भजन केलं तर संसारातनं मुक्ती होईल. विठोबा Kumar
स्मराकारी आपुले आपण करा सोडवून संसार बंधन तोडा वेगी 5 मिनिटात सेवेला समाप्ती करायची. तत्पूर्वी महत्वाच्या सूचना आहे. आजचा अभंग सेवेकरता निवडण्याचं प्रयोजन आहे. ज्ञानोबा माऊली हे उपासक आहे आणि साधकाची माऊली असणाऱ्या ज्ञानोबा माऊलीकडे भरपूर अशी काही साधनं आहे ज्याला आपला उद्धार होतो. नुसता हरिपाठच घ्या किंवा हरिपाठात अशी कित्येक उदाहरणं आहे ज्याला माणसाला मोक्ष मिळेल. आणि उदाहरणं कळत नसतील तर नुसतं मुखानं त्याचं भजन करा. हरी हरी म्हणा, रामकृष्ण हरी म्हणा. फायदा असा आहे हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय पवित्र होय देह त्याचा. हरिपाठात फार मोठी साधना आहे ज्याच्या दारात हरिपाठ होतो. माऊली म्हणतात ज्ञानदेव सांग झाला हरिपाठ पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा. हरिपाठात कुठली मोठी साधनं सांगितली ज्ञानोबरायाने. ज्ञानोबा माऊली म्हणले हरिपाठ हे असं साधन आहे. हरिपठ येते हरिपाठ. जिथं जिथं हरीचं पठण केलं जातं त्याला हरिपाठ म्हणा. सारीपाठ वेगळा आणि हरिपाठ वेगळा. आता सारीपाठ आपल्याला जमायचं नाही पण हरिपाठ तर जमल. हरिपाठात आपण पावल्या जसे खेळतो तर हरी शब्द मोजा. 108 वेळा हरी शब्द हरिपाठात आला आणि म्हणून तर माळेतल्या मनाची संख्या 108 आहे. हरी 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 शब्दात फार मोठी ताकद आहे. हरी 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 मंत्र हा शिवाचा म्हणती जेवाच्या तया मोक्ष. रामकृष्ण हरी अवघड जात असेल तर राम बी सोडा कृष्ण बी सोडा नुसतं हरी म्हणा. एक जण म्हणत आम्ही हरी म्हणणार नाही हर म्हणे. महाराज म्हणले तो बावळायस का. हरिहरा भेद नाही नका करू वाद काही. अरे एक एकाचे हृदय गोडी साखर याच्या. जसं भगवान शिवजी आणि आपला पंढरीचा पांडुरंग एकच आहे. पहिली वारी केली महादेवाला माहितीये का तुम्हाला. आज अमावस्या आहे पहिली वारी. कैलासात निघाले भगवान शिवजी आणि ते वारीला जाऊन पोहोचले. कोण कोण सोबत आहे. पार्वती माता सोबत आहे, नंदी सोबत आहे, गळ्यातला सर्प सोबत आहे, गणपती बाप्पा सोबत आहे. जशी वारकऱ्याची गर्दी दिसायला लागली भगवान शिवजी म्हणजे पार्वती मी 30 वर्ष झालं वाऱ्या करतोय पण तुला काही दिंडीचा अंदाज नाही. पार्वती ए पार्वती पार्वती तुला दिंडीचा अंदाज नाही. मग तो आपली इथंच थांब. पार्वती म्हणली ह्यासाठी घरदार सोडून आली का. थांबणार नाही तुमच्या सोबतच. जेथे जातो तेथे मी तू माझ्या संगाती सोबतच येणार म्हणले मी. महादेव म्हणले चल तुला दिंडीचा कचका अजून कुठं माहिती आहे गर्दीचा. अरे वारकऱ्याला 1 पदरी रोड होता शोभा महाराज तरी वारकऱ्याची गर्दी तितकीच. आणि आता 18,000 कोटीचा 6 पदरी रोड केलाय पालखी महामार्ग आमच्या फलटणमधूनच गेला तरी वारकऱ्याची गर्दी तितकीच. मी तर ते महाराष्ट्रावर कीर्तन करत फिरतो. इतकं फास्ट आम्ही का प्रवास करतो त्याला कारण गडकरी साहेबाची रोड आहे. रोड मी तर नितीन गडकरी साहेबाला गडकरी म्हणत नाही मग रोडकरी. सगळ्या महाराष्ट्रावर रोड करीच म्हणून त्या रोडनं आपल्या संप्रदायातल्या लोकांचा प्रवास स्वच्छ झाला चांगला झाला. चला आपला तो मुद्दा नाही. आचारसंहितेत असलं बारीक ऐकू नये. तुम्हाला तर भलता नाद आहे. रामकृष्ण म्हणतं की मला खाली घालता रोडकरी म्हणतं की वर बघता. एखादा म्हणून बुवा भाजपचा होता काय. माझा कुठलाच पक्ष नाही. मी एकाच पक्षाचा बुवा आहे. माझा एकच पक्ष फक्त पांडुरंगाव लक्ष विठ्ठल. पंढरपुरात पाऊल टाकला झळझळीत सोनं सळा कळस दिसतो सोजवळ लांबन लांबन बरवे बरवे पंढरपूर विठोबारायाचे नगर. महादेव म्हणजे इथं स्तंभ आहे म्हणजे मी येणार. आत गेल्या वारकरी नाडावर वारकरी बाबा थांबा. गळ्यात सर्प दिसतो काळा कुट्ट गडी अंगाला भस्म लावला. कुठं चालला म्हणले वारी पोच कराय. आमची दिंडी किती नंबरची. रथाच्या पुढे 1 नंबरची.
आणि मग ते तुम्ही जा ना, पण प्राणी सोबत कशाला? म्हणजे कुठे प्राणी? म्हणजे एक गळ्यात आहे आणि एक सोबत आहे, नंदी वाहन आणि गळ्यातला सर्प. मग काय करू? म्हणजे चालायला वार करायला जागा नाही, इतकी गर्दी आहे. आषाढीला का थोडी गर्दी आहे का? आणि अशा गर्दीत बैल घेऊन फिरता, कुणी तुम्हाला येऊ द्यायचं नाही. मग काय म्हणले? इथंच ठेवा बैल तुमचा. म्हणून कुठल्याच मारुतीरायाच्या मंदिराच्या पुढे नंदी नसतो महाराष्ट्रात. हे नीट आहे का? महाराष्ट्रातल्या कुठल्याच मारुतीरायाच्या मंदिरापुढे नंदी नाही, पण तो पंढरपुरात आहे, तेव्हा महादेवानं बसावला. पहिल्यांदा तुम्ही अजून वारीची ही खूण आहे, वारी केलेली पहिली महादेवाला. पार्वती साहेब थकल्या, म्हणजे मी मालक इथंच बसते, म्हणून जिथं पार्वती साहेब बसल्या त्याला म्हणायचं पद्मावतीचं तळ. हे पंढरपुरातलं सांगतो बरं का. आता ज्याला पंढरपूर कोण्या जिल्ह्यात आहे हे माहित नाही, त्याला फक्त मान हलवा विठ्ठल. त्याला बाकीचे सगळे पूर माहित असतील, पण पंढरपूर माहित नसेल तर जन्माला येऊन फायदा काय? वाया येरदार हरी लतिका व्यवहार सर्व हा संसार वाया येरदार हरी, उपयोग नाही त्याचा. आज गेले पंढरपुरात, गणपती बाप्पा थकले म्हणजे डॅडी मला इथंच बसू द्या. म्हणजे तो असा मध्ये बसू नको गणपती, आज बाजूला बस. शहाण्या माणसानं जर दिंडी चालकच जर ट्रक मध्ये बसला तर म्हणले लोक नावं ठेवतात, तसा तो उद्याचा दिंडी चालक आहे आणि तो बसून चालणार नाही. मग आड बाजूला बस म्हणून कोंदाडात गणपती बाप्पा आहे महाद्वारात. आता राहिलं कोण? गळ्यातला सर्प आणि महादेवजी. समोर गेले तर पांडुरंगाने डोळे उघडले. कोण कोण आले? सकाळी काकड्याला उठा सगळ्या जाणकार मंडळी. रंभा दिगनाचं त्यो घ्या जोडून हात. कोण कोण आले? त्रिशूळ डमरू घेऊन आला गिरजेचा गाण. वाळवंटापासून महाद्वारापर्यंत सुरवरांची मांदी उभे जोडून हात. सुखसंकाधिकनाथ अनेक उदाहरणं दिली. भरपूर लोक तिथं आली आणि जसं पांडुरंगाच्या कानात जाऊन एका वारकऱ्यानं सांगितलं बडे महादेवा गए, तसं ताटकन उठून बसलेलं होतं ते जागच झालं. का सकाळ सकाळ माणसाला झोपला. बरेच गायक उभ्यानं झोपलेले कीर्तनात मी बघितले. इथं नाही सांगत उभ्या उभ्या झोप लागते काय काय वारकऱ्याला. तसं पांडुरंग परमात्मा जरा तटस्थ उभा आहे, पण डोळं झाकलेला आहे, समजरणं दृष्टी झोपलं पाठच देव. आणि जसं बडे महादेव आले म्हणलं तसं ताटकून जागलं. महादेवा आम्ही देव आहे आणि तुम्ही महादेव आहे. देवानं महादेवाकडे यावं का महादेवानं देवाकडे यावं? हे उलट गणित झालं. म्हणले आमदारानं पक्षप्रमुखाकडे जावं का पक्षप्रमुखानं आमदाराकडे यावं? सरपंचानं खासदाराकडे जावं का खासदारानं सरपंचाकडे? उलट झालं म्हणजे उलट. मग काय करायचं? आता एक काम करा, आला तर तुम्ही आता खाली असं बसू नका कुठं, मग माझ्या डोक्यावर बसा. म्हणून भगवान पांडुरंगाच्या डोक्याचा आकार हा महादेवाच्या पिंडीसारखा आहे, पिंडीसारखा. महादेवाला डोक्यावर स्थान का दिलं? त्याला कारण एका जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव, शिरोमणी महादेव, शिरोमणी महादेव. एका जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव, शिरोमणी महादेव, शिरोमणी महादेव. वैष्णव कोण? वैष्णव शिरोमणी महादेव. आमचे बाबा म्हणले या नाटयाच्या प्रमाणाचा असा अर्थ लागत नाही. कसा लागतो? एका जनार्दनी वैष्णव शिरोमणी. कोण? महादेव.
वैष्णवाचा शिरोमणी कोणता महादेव? म्हणून महादेवानं पहिली वारी केली आणि त्या पहिल्या वारकऱ्यानं राम नावाचं भजन केलं. म्हणून राम कृष्ण नामे हे दोन्ही साजिरी हृदय मंदिरे स्मरा करणं तुम्ही करायचं. आज सप्ताहाचा पहिला दिवस आहे. उद्या दुसरा, तिसरा, चौथा, शेवटच्या दिवसापर्यंत बहुसंख्येनं यायचं रामकृष्ण हरी म्हणायचं. जगाच्या पाठीवर कुठेही जा, लय संप्रदाय आता निघले शुभम महाराज. जसा मीडिया गाजला तसं कुणी संप्रदाय काढायला लागला आता. पण जरी किती फांद्या निघल्या तरी त्याचा बुडका, तुमच्याकडे काय म्हणता, खोड एकच असतं. तर सगळ्या पोट शाखा निघलेल्या संप्रदायाचा खोड काय असेल तर त्याचं उत्तर आहे वारकरी संप्रदाय. कारण आमच्या वारकऱ्याची गीता, ज्ञानेश्वरी, श्रीमद भागवत, हरिपाठ, तुकोबरायांचा गाथा, निळोबरायांचा गाथा, नामदेवरायांचा गाथा, एकनाथ बाबाचा गाथा, हे सगळे ग्रंथ म्हणजे संप्रदायाचं खोड आहे. याच्यापासून लांब जाऊ नका. माझी शेवटची विनंती, आपल्या गावानं इतका अट्टहास केला. शुभम बाबा गावासाठी कौतुक का वाटतं त्याला कारण आहे. एवढ्या लांबून आम्हाला बोलवलं, पण गावानं 23 गावानं जे तालुक्याला होणार नाही ते करून दाखवलं. म्हणून टाळी वाजवा. तालुक्याला व्हायचं नाही हे इतकं देखणं, एवढा सगळा स्क्रीनचा सेटअप लावायचा सुंदर. ते मुरब्बी टेक्निकल असणारे ते साऊंडवाले ऑपरेटर आहे. ते काही गुराच्या मागचं नाही. ते साऊंड इंजिनियर जसा ऑपरेट करतो, बटणं फिरवतो, तसं ते टेक्निकल फील्डची लोक आहे. 3 यूट्यूब चॅनल लावणं, मॉनिटर लावणं, बेस लावणं, ट्रबल लावणं, इतके 2 मृदंग, भालदार चोपदार, ऐश्वर्य संपन्न परमार्थ, देखणी मंडळी, इतका भला मोठा मंदिराचा आराखडा, इतकं भलं मोठं प्रांगण, डबल सप्ताह असून इतकी गर्दी, इतके टाळकरी, इतके देखणे काय कुठं मिळतं? हे मिळत नाही. मग राजयाची कांता काय भीक मागे, ऐश्वर्य संपन्न ज्ञानोबा तुकोबाचे आपण लेकर आहे. आपले मायबापच लय मोठे, आपण काय हलकेची लेकरं नाही. म्हणून माझी शेवटची विनंती एक आहे, गाथा ज्ञानेश्वरीचं पारायण करा. शहाणवाडी गावाला काही नका करू. काळकाई देवी तुमच्यावर प्रसन्न होईल, मी खात्रीशीर सांगतो. त्याला कारण आहे, जर उठून एखाद्यानं नित्य नेमानं हरिपाठ केला आणि नाही जमलं तर किमान ज्ञानेश्वरीतली एक ओवी वाचली झोपताना, तर माऊलीची ज्ञानेश्वरी तुमच्यावर कृपा करून द्यायला लई घोड आहे हो, लई घोड आहे. एक ओवी वाचा मग झोपा राजा हो. जगाच्या पाठीवर कुठेही फिरा, याच्याशिवाय पर्याय नाही. आता तुमच्या कोयनेचं पाणी येतं ना वाशिष्ठी नदीला, तुमच्या नदीला कोयनेचं, तर कोयनेत वीज प्रकल्प झाला, विजेचा शोध लागला, सायंटिस्टनं शास्त्रज्ञानं डोक्याची बुद्धी पाजळली. पण माझ्या ज्ञानोबरायांनी 750 वर्षापूर्वी ज्ञानेश्वरी ते लिहून ठेवलं. उदका चेनी आवेशे लखलखित तेज दिशे, अंतई विजय माझे अससे सरील काया. ज्ञानोबरायांची उभी. माऊली म्हणले उदक म्हणजे पाणी, आवेशे म्हणजे त्यात असा चमत्कार आहे, लखलखित तेज दिशे. आणि माऊलीने त्याला नाव बी देऊन टाकलं. एखादा म्हणून आमचं नाव चोरलं त्यांचं नाव चोरलं, हे नाव माऊलीच आहे. तै विजय माझे अससी, वीज त्याला म्हणा, वीज. मग इतका जर मोठा शास्त्रज्ञ माऊली आपल्या वारकरी संप्रदायातले पाया रोवले, तर आपल्याला कोणाच्या पुढे हात पसरायची गरज आहे का? म्हणून शेवटचा दृष्टांत आहे, हे वाचन तोच तरल जगाच्या पाठीवर. शुभम महाराज हा थोडा काळ आहे, गाणी म्हणायचा, पिक्चरची गाणी म्हणायची. माझा विरोध नाही याला, गायकानं 100% तशी चाल लावावी. पण कीर्तनकार सुईचे राहिले नाही तर गायकाला काय बोलतात? आमचेच कीर्तनकार जर गाथा ज्ञानेश्वरीत नाही येत नसतील तर तुम्हाला बोलून काय उपयोग आहे? माझे संयोजक मंडळीला विनंती, त्यानं 2 रुपये जास्त घ्या, पण त्याला आधी विचारा, बाबा तो अभ्यास करतोस का, तो वाचतो का? नाहीतर ज्याचा गाथा ज्ञानेश्वरी पाठ आहे त्याला कोणी विचारेना, आणि ज्याचा एकच अभंग पाठ त्याची तारीख भेटना. उलट झालं नाही, ते श्राद्धाला बी तेच अभंग घेतं, वाढदिवसाला तेच घेतं, सप्त्यात बी तेच घेतं. आणि आई माझी मायेचा सागर मांड 80,000, तर बापान ठेवलं का पाऊण तासात 80,000. माझी विनंती, मी इतकं तळमळीनं का बोलतो? तुकाराम महाराजांचा गाथा उघडा, त्यात अभंग आहे, विषयाचे सुख येथे वाटे गोड, पुढे अवघड यमदंड. फार अवघड आहे बाबा, मारीती जोडीती तोडीती निष्ठूर यमाचे किंकर बहुसाल. काय शिक्षा आहे असी पत्र तुरुवर, खैराचे रिंगळ आणि निघतील ज्वाळ तैल पाकी. त्याच्या पुढचं प्रमाण माझ्या तुकोबरायांचं ऐका. सप्त भूमीवरी चालविती पायी, आणि अग्निस्तंभ बाही कवटाळविती, आणि म्हणून तुका येतो का पुलती, पुढे यातायाती गर्भवास. 5 चरणाचा अभंग वाचा, तर आता कळल टाइमपास करणाऱ्याला यम लोकात काय शिक्षा आहे. पण सहानवाडी गाव तसं आपलं फार देखणं गाव आहे. 3 वर्ष झालं तुम्ही इतका देखणा सोहळा चालू केला.
तर मी ज्ञानोबरांच्या कृपेनं तुकोबरांच्या कृपेनं तुम्हाला शुभेच्छा देतो. हा सोहळा चंद्र सूर्य आहे तोपर्यंत टिकून राहा आणि आपल्या गावाला काळकाई देवीची कृपा कायम राहावी. ज्ञानेश्वर आपल्या पंत्रा सोडवून संसार बंधन तोडा. वेगी संसार बंधन तोडायचं असेल तर ज्ञान रूपी तलवार लागते, वैराग्य रूपी ढाल लागते. हे भेटतं कुठं? घातात ज्ञानेश्वरीत. म्हणून सगळ्याला माझी विनंती, ते रोज वाचा, त्याचं पारायण करा. आपल्याकडे खूप असे शुभ अंबाबा सप्त्यापुरती ज्ञानेश्वरी काढायची आणि पुन्हाची माळवा जाऊन टाकून द्यायची, पुढल्या वर्षी सप्त्यालाच बाहेर काढायची. कशी करत ज्ञानेश्वरी कृपा तुमच्यावर. माझी विनंती, यार बाहेरच्या परदेशातनं लोक आली ज्ञानेश्वरी PhD करून गेली, त्यांचं कल्याण झालं आणि आपला माणूस बोट सुद्धा फिरवत नाही. मला कधी कधी विशेष वाटतं, ज्या माऊलीनं 16व्या वर्षी ग्रंथ लिहिला तोच ग्रंथ वाजायला 65वं वर्ष का उघडावं? सावधान, तुम्ही लिहिलाय कितव्या वर्षी? 16व्या. आणि मग 65वं वर्ष का उजडतंय ज्ञानेश्वरी वाचाय? तरुण वयात वाचा, तरच तरुण जाल. राजाच्या सोबत सैनिक आहे, जंगलात फिरायला गेले, शिकारीला शिकार तर सापडत नाही, दिवस मावळला. का वाचायचं? त्याचं शेवटचं उत्तर आहे, जय विठ्ठल. लगेच सावध बसा. आता दिवस मावळण राजा सांगितलं, सैनिक हो, राज्यात परत वापस जायचं असेल तर बिबट्यापासून वाचावं लागेल, आणि बिबट्यापासून वाचायचं तर दिसेल त्या मार्गाने राज्यात पोहोचा. सैनिक एका बाजूनं, प्रधान एका बाजूनं, राजा एका बाजूनं. सैनिक पुढे गेले आणि सैनिकाला एक साधू दिसला. वाटत चुकले, ते काय गुगल मॅप आहे का काय? जुना काळ आहे. एक साधू दिसले तपश्चर्या करणारे. का वाचायची ज्ञानेश्वरी गाथा? रामकृष्ण हरी शेवटचा प्रसंग आहे, पण सगळ्या कीर्तनाचं सार इथं आहे, म्हणून नीट ऐका. थोडा उशीर होऊ द्या, 2 मिनिटं, पण लय महत्वाचं आहे. रामकृष्ण हरी. ए आंधळ्या, म्हणला आता रामकृष्ण हरी म्हणला, आंधळ्या म्हणतो. राज्यात जायचंय परत, रस्ता सांग. दरडावूनच प्रेमानं बोलावं माणसानं, प्रेमानं. तैसे साचा निमवाळ इथले प्रिय रसाळ, श्रद्धा जैसे कल्लोळा मृताचे. गोड बोलाय काय बिघडतं का? ज्याला व्यवसायात मोठं व्हायचं त्याला डोक्यावर बर्फ ठेवायचा आणि तोंडात साखर ठेवायची. जो चढाक बोलतो त्याला दुकानाला टाळाच लावावा लागतो, ध्यानात ठेवायचं. व्यवहारात संप्रदायात लीन व्हावं लागतं, लीन. म्हणजे सरळ जा, वडाचं झाड दिसत तिथून राईट घ्या. गेले, राईट घेताना राज्यात पोचले. 10च मिनिटं झाली शोभा महाराज आणि पाठीमागनं प्रधान आला. आता ते आंधळ आहे, त्याला काय दिसतंय का? पण प्रधानानं जवळ विचारला, आंधळे बाबा, रस्ता चुकलो बाबा, रस्ता सांगताल का? म्हणजे जा ना समोर, वाड्याचं झाड तिथला राईट. ते बी पोचला राज्यात आणि पुन्हा अर्ध्या तासानं राजा आला. सुरदासजी प्रणाम. प्रणाम सुरदासजी प्रणाम. मी तुम्हाला फळे घेऊन आलो, एवढी फळे खा. आणि माझी विनंती आहे तुम्हाला, रस्ता चुकलो सांगू शकलं तर बरं होईल मला. एवढा लीन राजा. ते फळं घेतली म्हणजे समोर जा आणि वडाच्या झाडापासून राईट. काही चुकीचं सांगितलंय का? कुणी कसा बोलला तरी सुद्धा त्याला उत्तर एकच दिलं साधून. आणि मग जसा राजाची 2 पावलं पडली तसं ते आंधळ हुशार होता. आंधळी लय माणसं, आंधळी पागळी हुशार. ते माऊलीच्या सोहळ्यात बघा तुम्ही, लय हुशार आंधळी पागळी. ए राजा इकडे ये. सुरदासजी आवाज देत आहेत. हे राजाला कळलं, राजा हुशार होता. ज्याला राज्य करायचंय, गावचा गाडा चालवायचा आहे, त्याला इतकं हुशार व्हावं लागतं. सुरदासजी म्हणले, राजा म्हणला, सुरदासजी तुम्ही वाईट मानणार नसाल तर विचारू का? म्हणजे विचार, पण पटकन विचार. काय विचारणार आहे तू? म्हणजे तू एकच उत्तर दे, तू असताना आंधळा आहेस आणि मी राजा, हे तुला कळलंच कसं? सोपा प्रश्न आहे. आंधळ्या माणसाला राजा कळलाच कसा? सुरदासजी गालात हसले. का गाथा ज्ञानेश्वरी वाचायची? म्हणजे मी नुसता आंधळा नाही, मी सजग वारकरी आहे आणि गाथा ज्ञानेश्वरी रोज वाचतो. म्हणजे कसं काय? मगाशी सांगितलेली ओवी, झाड जाणी जे फुले, माणस जाणी जे बोले. अरे नुसत्या बोलण्यावरून ओळखलं, बिन पगारी आणि फुल अधिकारी. ज्यार्थी मला आंधळ्या म्हणतोय त्यार्थी 100% सैनिकच असणार आहे. कमी पगारवाला, लय वळवळ. खासदारला भेटायचं म्हणलं तर पीएच लय उडी आणतो आधी. पीए त्यातले त्यात बरा, पण कार्यकर्ता लय वाईट. काल परवा निवडणुकीचा निकाल लागला. शुभम महाराज पक्ष प्रमुख निवडून आले, पण कार्यकर्ते पडले पिऊन पिऊन. ते वरचे निवडून आले आणि कार्यकर्ते पडले. हे कळायला 5Gची रेंज लागत. पडले म्हणजे पिऊन पडले.
इतकी इडी गबळी जनता खाली. पण माझी विनंती आहे, कोणीही पक्षाला मत द्या, पण विरोध मतात असू द्या, व्यक्तीत नसावा. सायंकाळी एकाच्या लेकराप्रमाणे ताटात बसून जेव्हा तर राजकारण सक्सेसफुल आहे, लक्षात घ्या. काय विरोध करता? अजून थोड्या दिवसानं जर असाच विरोध राहिला पक्षात तर माझी विनंती आहे, वरचे चांगले राहतील आणि खालचे गावात स्मशानभूमी पक्षानुसार काढतील. राष्ट्रवादीचा गेला खालच्या आईला, भाजपचा गेला वरच्या आईला, शिवसेनेचा गेला इकडच्या आईला, आणि जे कुठल्याच पक्षात नाही टाकवाड्याला. अरे इतका मोठा विरोध असतो का? विरोध असावा पण विचारात असावा, मतभेद असावा का मनभेद असावा? मतभेद असावा, मनभेद नसावा. एकत्र यावं पुन्हा माणसाने. तसं ते मग म्हणले प्रधान बी आहे, 10 मिनिटं झालं गेलाय तुझा. म्हणजे ती कसं काय कळलं? अहो म्हणले त्या आंधळे बाबा म्हणला म्हणून प्रधान कळलं मला. आणि तो आलास प्रणाम सुरदासजी म्हणतोय आणि एवढा लीन होतोय 100% राजा. राजा चकित झाला शुभम महाराज. म्हणजे किती उशीर झाला तरी चालेल, पण एवढा आंधळ राज्यात नाही चालला. लई फायद्याचा आहे म्हणजे आंधळ. किती ज्ञानेश्वरी गाठ्याचा फायदा आहे. उचलला आंधळ तसं राज्यात नेऊन ठेवलं. म्हणले ओ आंधळे बाबा, यांना 1 ग्लास दूध चालू करा. सेनापतीला सांगितलं 1 ग्लास दूध रोज खुराक म्हाताऱ्याला. एवढं मरू देऊ नका म्हणले म्हातारं, याच्या डोक्यानं आपण राज्य चालू. 2च महिन्याला राजाच्या हॅपी बर्थडेला घोडा विकत घ्यायचा होता. सारंगखेडच्या बाजारातनं 3 घोडे विकत आणले व्यापाऱ्यांना. किती किंमत? 25 लाख एक घोड्याची. याचे किती? 2. राजा म्हणला ते म्हातारा सांभाळलंय फुकाट ना फकाट, त्याचा काहीतरी फायदा करून घ्यावा. मग राजा म्हणला ते आंधळ वरवारी. आंधळ्याला बोलावलं. म्हणले तुम्ही आंधळ आहे, पण यातला घोडा खरा कोणता आणि रेसला चालल कसला सांगा. आंधळ गेलं, 2 घोडे चापासले शुभम महाराज. 1 घोडा चापासला, लटकून उठला. दुसऱ्या घोड्याला हात लावला, हालनच. खांद्यावरनं हात फिरवला, पाठीवरनं हालनच. तिसऱ्या घोड्याजवळ गेले, शेपूट पिरगाळला, हालनच. आंधळ म्हणलं राजा पहिलाच घोडा फक्त खरा आहे आणि बाकीचे 2 खोटी. तलवारच काढली राजानं आणि त्या व्यापाऱ्याच्या डोक्यात मुंडक्याला लावली. सांग खरं, नाही तर मुंडकं कापून टाकीन. खरा कोणता घोडा आणि खोटा? म्हणजे बरोबर आहे आंधळ्याचं, पहिलाच खरा आहे आणि 2 खोटी आहे. पण त्या आंधळा आणलं कुठलं तेवढं सांगा म्हणजे मला. असा जरा आंधळा गाव पायदा झाला तर धंदा बंद पडेल म्हणजे आमचा. बरोबर ओळखलं कसं काय त्यानं. आणि मग म्हणले सुरदासजी तुम्ही आंधळा असून घोडा कसं काय कळला? म्हणले आम्ही तुकोबरायांचा गाथा वाचतो. तट्टा फोकावरी तेजा इशारी ते तट्टा फोकावरी घेती. तुकोबरायांचा अभंग आहे. ज्या घोड्याला जनावराला हात लावल्याबरोबर लटकन उठतंय ते चपळ आहे, आणि जे हात फिरवला तरी सुद्धा हलत नाही तुकोबराय म्हणले ते दिलपाट आहे. काय गाथ्यात चिंतन आहे हो. म्हणून मला असं वाटतं शुभम बाबा, माझ्या रयतेचा राजा शिवबा राजा ज्या वेळेला युद्धासाठी घोडा घेत असेल त्या वेळेला तुकोबरायांचा गाथा वाचून जात असेल हे ध्यानात ठेवा. एवढं चिंतन गाथ्यात आहे. 15 दिवस झाले पुन्हा राजाला हिरे घ्यायचे. व्यापाऱ्याला हिरे घेऊन आला. 3 हिरे. केवढ्याला हिरा? 30 लाखाला 1. व्यापाऱ्याला पैसे देणार एवढ्यात म्हणले तेवढ्या आंधळा आणा. त्याला आधी 1 ग्लास दुधाचा होता. पुन्हा जसं येणं घोड्यात पैसे वाचवलं, राजा म्हणला ह्याला 2 बदाम बी चालू करा खुराक. आधी 1 ग्लास दिला, पुन्हा 2 बदाम दिले. आणि जसा हिऱ्याचा व्यापारी म्हातारा घेऊन यार म्हणजे ते आणलं काळ कोठरी टाकले. ते बाबा हे हिरे घ्यायचे, मग कोणता हिरा खरा आणि कोणता खोटा? म्हणले माझ्याकडे द्या. खोलीत गेलं म्हातारं, घनानं घाव घातला. 2 चुरा झाला हिऱ्याचा आणि 1च हिरा खरा निघाला. म्हणजे 1च खरा आणि 2 डुप्लिकेट. तलवार काढली. सांग खरं. राजा म्हणला व्यापाऱ्याला कोणता खरा? म्हणजे 1च खरा. पण ते म्हातारा आणलंय कुठनं? म्हणजे तुम्हाला काय घेणं ते नाही कुठनं आणलंय, ते देवान दिलंय म्हणते मला. पण बाबा तुम्हाला कळलं कसं? म्हणले मी गाथा वाचणार आहे. हिरा ठेविता ऐरणी वाचे मारता जो घणी, तोची मोल पावे खरा आणि करणीचा होय चोरा. जो हिरा घनाचा घाव टाकला तरी फुटत नाही तो ओरिजिनल, आणि जो डुप्लिकेट आहे त्याचा चोरा होतो. तुकोबरायांचे विचार किती श्रीमंत आहे. म्हणून गाथा ज्ञानेश्वरी वाचायची. आता शेवटचा प्रसंग त्या राजानं सांगितला. शेवटचा प्रसंग म्हणले ह्याला 1 ग्लास दूध, 2 बदाम होतं. आता म्हणजे 4 काजू चालू करा. खोराक वाढवलं पाहिजे, म्हातारा जगलं पाहिजे. आणि मग राजाचा वर्धापन दिन सोहळा आला. शेवटचा प्रसंग राजा सांगतोय. म्हणजे तेवढं म्हातारा बोलवा. आता काय घ्यायचंय? म्हणले ते आपल्या गावात मोहरा विकणारा माणूस आला. किंमत काय? 50 लाखाला 1 आहे. किमती वाढ.
2 घ्यायच्या का 1 कोटीच्या. पण म्हातारा बोलवा ना. म्हातारा बोलावलं म्हणजे मी सांगेन खरे किती, पण मला काळी पेटीच्या अंधारात जावं लागेल दोरा घेऊन. आत गेलं म्हातारा 2 मिनिटातच माघारी आलं. म्हणले 4 मोहरातलं एकच खरी मोहर आहे. म्हणले वळाले कसं काय? म्हणले मोहरा तोची अंगी सुलताना जळे ज्याचे संगी तुकोबरांचं प्रमाण आहे. तीच मोहर खरी जी सुतासोबत जळत नाही. आणि मग टाळ्या वाजवल्या आणि राजानं खुराक वाढवला. राजाचा हात हातात धरला आणि म्हणला मला तुझं बी भविष्य कळतं आणि तुझा बी भूतकाळ कळतो. ए राजा, तू कुणाच्या पोटी जन्माला आला, तुझा भविष्य काळ काय सगळं कळतं मला. का तर ज्ञानेश्वरी गाथा वाचलो. मग राजाला दम कुठं निघतो. म्हणजे सांगा माझा भूतकाळ काय होता. म्हणजे भूतकाळ सांगायसारखा नाही तुझा. सांगा भूतकाळ सांगायसारखा नाही. अरे सांगा. अरे तू राजाच्या पोटचा नाहीच. आता बरं झालं का? ज्याचं खाल्लं, ज्या गावात आला 10 वाजस्तोर गाव आढावलं त्यालाच म्हणतो तुम्ही राजाच्या पोटचंच नाही. बरं वाटेल का? राजा म्हणला तलवार काढली आणि नरड्यात लावली. वाईट बोलायचं नाही माझ्या राज्यात. म्हणजे मारून टाक, पण तो राजाच्या पोटचा नाही. आणि खोटं वाटलं तर बाप मेलाय तुझा. आईला जाऊन विचार. आई जवळ गेला. आई खरं बोल, मी कोणाच्या पोटचा आहे सांग. माझा बाप राजा होता का? म्हणजे माफ कर मला, पण तो राजाच्या पोटचा नाही. मग कोणाच्या पोटचा? म्हणजे मी नंतर सांगेन, पण आंधळ खरं बोलतंय का बघायला आधी त्याला विचार. आईला घेऊनच आंधळ्याकडे आला. ज्ञानेश्वरी का त्याचा फायदा बरं का? म्हणजे बाबा सांगा मी कुणाच्या पोटचा. म्हणजे तू एका आचार्याचा पोरगा आहे. आईकडे बघितलं. आई खरं आहे का ग? म्हणजे बरोबर आहे, तो आचार्याचाच पोरगा आहे. पण बाबा तुम्हाला आचार्याचा पोरगा आहे कळलंच कसं? आणि मग त्या सूरदासानं दिलेलं उत्तर माझं कीर्तन संपवतं. सूरदासजी म्हणजे याला अनुमान प्रमाण म्हणतात. तू जर राजाच्या पोटचा असतास तर राजा उदार असतो. मी तुझं हिऱ्यात 1 कोटी रुपये वाचवलं, किमान तुम्हाला 10-5 लाख बक्षीस दिलं असतं. पण तू म्हणला 1 ग्लास दूध द्या. मला वाटलं राजाचा पोरगा दुधाचा प्रेमी असेल म्हणून मी नाही काय अंदाज केला. पण ज्या वेळेला मी तुझं घोड्याच्या पैशात 50 लाख रुपये वाचवलं, तू मला काहीच बक्षीस न देता म्हणला 2 बदाम वाढवा. मी एवढं मी नाराज नाही झालो. पण ज्या वेळेला तुझं मी मोहरात 80 लाख वाचवले त्यावेळेला तू म्हणला 4 काजू वाढवा. अरे तू जर राजाच्या पोटचा असतास तर मला भरपूर मदत आणि दान धर्म केला असता. पण जे अर्थी खाया पियाचं बघतो ते अर्थी तो आचार्याच्या पोटचा. तुकाराम तुकाराम कीर्तनाचा दृष्टांत विनोद नाही. पण हे लक्षात ठेवा, इतकं गाथा ज्ञानेश्वरीचा फायदा आहे. पण तुम्ही सगळेजण वाचणार ना? हात वर करा. एक साथ वा वा. सहानवाडी गाव ज्ञानोबा तुकोबाचं भजन आणि सेवा समाप्त. 3रं वर्ष उजाडलं आणि पहिला दिवस पंढरपुरा उतरलं. वा वा वा. 1 साथ टाळी वाजवायची आणि सेवा समाप्त. 1 टाळी. 1 साथ. आपण एका टाळीची वेगळं हे लक्षात ठेवा. गाव जरी तुम्ही घरात असतं तरी आपल्या सगळ्याचे आई ज्ञानोबा तुकाराम महाराज आहेत हे लक्षात ठेवायचं. आपण एकच माहिती द्यायची. 1 टाळी. वा वा. सब एक टाळी. ज्ञानोबा तुकोबा
आमच्या ग्रामदैवतेच्या चरणावरती अर्पण करतो. एखादा शब्द अपशब्द केला असेल तर माझ्या अंतःकरणानं क्षमा करायला अशी अपेक्षा करतो. आपण सर्वजण ज्ञाती लोक आहात, सर्वज्ञ लोक आहात. नामचिंतन करून जीवाचं कल्याण होतं. इतकाच अट्टहास माझ्या आजच्या कीर्तनाचा होता. म्हणून तुम्ही सगळेजण कामामध्ये काम, काही म्हणा राम राम. माझी माता माऊलीला विनंती आहे, स्वयंपाक करताना तुम्ही एखाद्याचा मालक देवडा असेल तर फक्त स्वयंपाकाची कणिक म्हणताना रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी राम. नारदाच्या गादीवर शपथ घेऊन सांगतो, जर महिनाभर हे असं जेवण तुमच्या मालकाला खायला दिलं तर नारदाच्या गादीवर शपथ घेऊन सांगतो ते पुन्हा महिन्याच्या पुढे दारू प्यायचं नाही. ही ताकद नामाची, लक्षात घ्या. हे करा, तुम्ही करा. पण आपण जर शेजारणीला शिव्या देतो स्वयंपाक करत असेल तर त्यात काय सात्विकपणा याचा मला तुम्ही उत्तर द्या बरं. आहे हो आई औषा काकू, तुम्हीच पण काय खरे घालता, तुम्हीच मागं बघणार आहे. आता काय मागं बघा, तुम्हीच नामस्मरण करून जीवाचं कल्याण होतं. सहानवाडी गाव सर्वज्ञ गाव आहे. तुमच्यावर निसर्गाची फार मोठी कृपा आहे. तुमच्यावर कृपा म्हणतो त्याला कारण आहे, निसर्ग तुम्हाला भरपूर पाणी जरी देत असला तरी हवामान तुमचं शुद्ध आहे. पुण्या मुंबईला जा, फार दूषित वातावरण आहे. तिथं जगून माणूस लवकर माघारी येतच नाही. गेला तर इतकी गर्दी वाढली पुण्या मुंबईत. आमचे बाबा म्हणते असली गर्दी मुंबईची कोत्र्याला सुद्धा शेपूट उभा हलवावं लागतो. का रे बाबा, आडवा हलवावं तर गाडी धडकल ना, इतकी गर्दी. मग ते तुम्ही आठवण शेतू बांधा नाही तर कसला शेतू बांधा, इतकी गर्दी. त्याला कारण आहे, जो तो हव्यासाच्या पाठीमागे धन कमवायला लागला तर आपलं खरं धन आहे परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण. आमचे राऊत बाबा म्हणते 2-3 वर्ष सप्ताह चांगला नेटाचा होईल इतका आम्ही संपत्ती जमा करून ठेवली. आम्ही संपत्तीला किंमत देणारी सहानवाडीतली लोक नाही. मग काळकाई देवीची सेवा निस्वार्थपणे करणार आमचं वाडी, म्हणून देवा मला कधी कमी पडू देत नाही. हे तुमच्या सगळ्यांचा फायदाच आहे. परमार्थातलं केलेलं एकही वाया जात नाही आणि संसारातला एक काळी सुद्धा कामाला येत नाही. म्हणून अंत काळात जर मुक्ती मिळवायची असेल तर हळूहळू हळूहळू पुण्य गाठीला गांधा. आणि ते गाठीला पुण्य कसं मिळेल तर नामस्मरणाला. म्हणून सगळ्याचं दर्शन घेतो. वारकरी शिक्षण संस्थेचे विद्यार्थी 4 दिवस आपले इथं राहणार आहे. त्या सगळ्या पोरांना काळजाच्या घडाप्रमाणे जपा. ती सगळी मंडळी घडवण्या पाठीमागं त्यांच्या गुरुजीचा किती मोठं कष्ट आहे हे आम्हाला विचारा. जावे त्याच्या वंशात तेव्हा माणसं म्हणजे लय गाव संस्था झाल्या, तू काय कौतिक सांगतो. आम्ही चालवतो संस्था, आम्हाला माहिती आहे चांगलं. कीर्तनात बोलणं लय सोपं आहे. टाळ वाजवायला लागलं की बसलेलं वाटतं काय पोरं हलत्यात, काय नाचत्यात, काय त्यांचं कौतिक. आणि झाल्यावर धंदा आहे त्यांचा. माझी विनंती, या पोरांनी धोतर घातले, गळ्यात उपरणी घेऊन, गळ्यात टाळ घेऊन ज्ञानोबा तुकोबाचं भजन करतायत. म्हणून उद्याचा वारकरी संप्रदाय जिवंत हे लक्षात ठेवा. अरे गावगाव बियर बार झाले तरी तुम्ही त्याच्या विरोधात बोलत नाही. बियर बारनं अख्खं कुटुंब उद्ध्वस्त होतं तरी तुम्ही बोलत नाही. मग संस्था चालकावर रोष का? उत्तर आहे, ही पिढी घडवण्याचं काम आहे. आणि माझी तर सगळ्याला विनंतीच आहे, आपल्याला नसल परमार्थ करायचा अजिबात करू नका, पण जो करतोय त्याला आडी येऊ नका. नाही तर गावची मिटिंग बसली, करायचं का सप्ताह? हो करायचं. सगळं गाव होय म्हणतं, एकटाच उठतो का करायचा बुवा सप्ताह? झाली बाबाली मिटिंगही मोडली आणि सप्ताह बंद पडला. म्हणून जंगल पेटलं, पेटू द्या. चिमणी चोचीनं पाणी टाकते तर माझी विनंती आहे, चिमणीला हटकू नका. का? चिमणीच्या मनातलं उत्तर आहे, जंगल माझ्या चोचीतल्या पाण्यानं विझणार नाही. ज्या दिवशी जंगलाचा इतिहास लिहिला जाईल, माझं नाव आग लावणाऱ्याच्या यादीत नाही तर आग विझवणाऱ्याच्या यादीत, असं लक्षात ठेवा. तुम्ही सहानवाडीत केला तसा प्रयत्न करा ना. अरे गावात काही तरुणी पोरं कमी आहे का? ही सगळी एकत्र आली म्हणून सप्ताह आहे आपला. हे म्हाताऱ्या माणसाचा आशीर्वाद आहे पाठीमागं, म्हणून आपलं पाराय नाही. तुमच्या चोचीतल्या पाण्यानं वातावरण दूषित झालं ते पीक सुधारायचं नाही, पण किमान इतिहास लिहिलं तर सहानवाडीचं गाव पुढे येईल. या गावानं प्राण गेला तरी चालेल पण परमार्थ बंद पडू दिला नाही. पण ही निष्ठा कायमची ठेवा. सगळ्याच्या चरणी लीन होतो. वारकरी संप्रदायातील गंधर्व मंडळ या ठिकाणी हजर आहेत, त्यांच्या चरणी लीन होतो. दोन्ही मृदंगाचार्य आमच्या वारकरी संप्रदायात सातारा जिल्ह्यात आमच्या शुभम बाबाचं नाव लय मोठं आहे. हजारो विद्यार्थी त्यांच्या मृदंग क्लासमध्ये घडतात आणि माऊलीच्या पुढे 1 नंबरची मानाची पालखी त्यांच्या मामाची. पण अशी संप्रदायातील निष्ठावंत मंडळी इथं हजर आहेत, त्यांना धन्यवाद देतो. माझ्या समवेत आलेले गायक आदरणीय काळे बाबा अभिजितजी महाराज, ते दिवसभर गाडी चालवते आमचं सारथी, तरी टाळी घेऊन गाड्यात उभा आहे. मी त्याला सारथी म्हणतो, सारथी. कारण सगळ्या जगात माणसं भेटली मला, ती सगळी स्वार्थी, पण हा एकटाच माझा सारथी राहतो. वेदना बदलली माझे ड्रायव्हर बाबा, पण राहिले नाही कोणी सोबत. म्हणजे याच्या नादी लागायसोबत नाही.
तो कधी रातच्या 4ला येतो, पहाटे 5ला जातो. याच्यासोबत नको थांबायला. जग दुनिया स्वार्थी आहे आणि हे सारथी आहे. असा एक मित्र आयुष्यात असेल तर जीवनाचं सोनं होतं. आणि लहान लेकरू कोणाच्या संस्थेत घडलं, कोणत्या मायबापानं घडवलं, त्यांच्यासाठी एकदा जोराची काळी वाजा. धन्य माता पिता तयार मगाशी लहान एक लेकरू होतं माझ्या कीर्तनात उभं राहिलं होतं. त्यांच्याही मायबाप धन्य आहे. अशी लहान पिढी एक लक्षात ठेवा. तुमचा पोरगा रेलिंगला उभा राहून उठला तर तो तुम्हाला म्हातारपणात कंबरट्यातच लात घालील. पण तो जर पखावाजाच्या गट्टीला हात लावून आणि वादीला हात लावून उठला तर तो उद्याचा असा मृदंगाचार्य, हे लक्षात ठेवा. अरे ते रांगायला लागलं तर आधार त्याला रेलिंगचा देऊ नका, काठी देऊ नका. मग पखवाजच मांडा त्याच्या पुढं आणि मग ते थाप टाकते. थाप 2000 साली ज्ञानेश्वरी पाठ करणारी मंडळी संप्रदायात आहे. नाशांच्या चरणी लीन व्हा, परमार्थात दृढ निश्चय घ्या. सगळ्याच्या चरणी माझा माथा टेकवतो. यानंतर महाप्रसादाची पंगत होईल. उद्या बहुसंख्येनं या. आज जसा उशीर झाला चालू व्हायला संपाय तसा उद्या व्हायचा नाही. पण तुम्ही सगळेजण उद्यापासून बहुसंख्येनं या. आणि बहुसंख्येनं आला तर कान लावून कीर्तन ऐकलं तर देवीची आपल्यावर नितांत कृपा होईल, लक्षात ठेवा. सगळ्याचं दर्शन घेतो. शब्द अपशब्द गेला असेल तर तुम्ही सगळे माझ्यापेक्षा वयानं ज्ञानानं अधिकारानं मोठी मंडळी, माझ्यावर वरच हस्त ठेवा आणि माझा अपशब्द पदरात घाला. आणि जे चांगलं असेल ते माझं नसून ज्ञानव तुकोबाचं असं गृहीत धरा आणि सज्जन अंतकरणानं परमार्थाच्या वाटेला लागा. विठोद जय जय. ज्ञानदेव सारा भगवान